एज जे 12-13 वर्षाचं होतं ते लवकर येत 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 9 ते 10 वर्षाच्या मुलींना अर्ली मेन्सेस येतात. ओट्स सडनली खूप हाईप्ड हेल्थ फूड झाले. रिसेंटली एक न्यूज आली होती की मुलांना जे फॉर्म्युला मिल्क देतात, सो वेट लॉस आणि फॅट लॉस ह्या खूप 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कारण की इंटरमिटंट फास्टिंग केल्यानंतर खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. तुम्ही जर कॅफीन कॉफी जास्ती खाल्ली, अल्कोहोल जर पिलं किंवा जास्ती तिखट पण गोष्टी जर खाल्ल्या, आजकाल ॲक्च्युली काही स्कूल्स पण तिथे जेवण प्रोव्हाइड करतात. तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या डाएटवरती होतो आणि तुमच्या डाएटचा परिणाम तुमच्या मनावरती होतो. की त्या डिझीजचा कॉज होता न्यूट्रिशनल आणि लाईफस्टाईल ओरिएंटेड. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी करत असाल, ते लिटरली जीव वाचवू शकतो. पण तो आपली बॉडी प्रोसेस करायला थोडीशी अवघड जाते. त्याला अँटी एजिंगसाठी, आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि मुलांच्याही ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचा असतो. हाय, आज ऑडियन्समध्ये बघून थक्क झालात ना? कारण आज वेगळाच पॉडकास्ट करतोय. कारण की या पॉडकास्टमध्ये आम्ही नाहीच आहोत. हां, आणि या पॉडकास्टपासून आपण एक हेल्थ सिरीज सुरू करतोय. आणि ही हेल्थ सिरीज आम्ही कंडक्ट करणार नसून आमचाच एक अजब गजब मधला मित्र डॉक्टर शुभम कुशे ही हेल्थ सिरीज कंडक्ट करणार आहे. तर मग सुरू करूयात हेल्थ सिरीज. नमस्कार, मी डॉक्टर शुभम कुशे आणि अजब गजबच्या नवीन पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला सांगायला खूप आनंद होतोय की आपण या अजब गजबच्या पॉडकास्टमध्ये एक हेल्थ सिरीज चालू करतोय आणि ज्या माध्यमातून विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडनं अनेक आरोग्यविषयक गोष्टींवरती, विषयांवरती माहिती जाणून घेणार आहोत. तर अशाच एक तज्ज्ञ व्यक्ती, तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रोहिणी पाटील मॅडम. या स्वतः MBBS आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, ह्या ऑन्ट्रप्रेनर आहेत, वेट लॉस मॅनेजमेंट स्पेशालिस्ट आहेत. त्याचसोबत या स्वतः एक ऑथर आहेत. त्यांचं लाईफस्टाईल डाएट नावाचं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं आहे. नमस्कार मॅडम, वेलकम. अजब गजबच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सो मच. मॅडम, मला सुरुवातीलाच एक जाणून घ्यायचं आहे की नेमकं न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय, आणि आजच्या या लाईफस्टाईलमध्ये आपण न्यूट्रिशनला फार ग्रँटेड घेतलं आहे का, किंवा तितकंसं महत्त्व देत नाही आहोत का? राईट. सो आपण न्यूट्रिशनबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला हेल्थबद्दल पण बोलायला पाहिजे, कारण की ते दोन्ही एकत्र एकमेकांचा खूप स्ट्रॉंग पार्ट आहेत. सो न्यूट्रिशन आणि हेल्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा गोष्टी ज्या आपल्या बॉडीला ग्रो करायला आणि स्ट्रॉंग व्हायला मदत करतं. जर आपण हेल्थ आणि न्यूट्रिशन एकत्र जर म्हणत असू तर त्याची ॲक्च्युली डेफिनेशन आहे की अ गुड स्टेट ऑफ साऊंड बॉडी, माइंड अँड डाएट. सो माइंड पण तुमचं व्यवस्थित पाहिजे, तुमची बॉडी पण हेल्दी पाहिजे जे आपण एक्सरसाइजनी करतो, आणि तुमचं न्यूट्रिशन चांगलं पाहिजे. सो हे तिन्ही इक्वली स्ट्रॉंग आहेत आणि इक्वली इम्पॉर्टंट आहेत. सध्या आपण जेव्हा डेली रुटीनमध्ये बऱ्याच वेळा इटिंग हेल्दी हॅबिट्स जे आहेत त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. सो इटिंग हॅबिट्स किती महत्त्वाचे आहेत त्याच्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे? इटिंग हॅबिट्स खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की मी खूप पेशंट्सना भेटते ज्यांचं वजन छान कमी होतं, आणि वजन कमी झाल्यानंतर आपण काही हॅबिट्स बदलतो. राईट. आपल्याला जेव्हा वजन कमी करायचं असतं, आपल्या खाण्याचे टायमिंग्स बदलतात, आपण जे खातो ते बदलतं, आपण हेल्दी खायला लागतो, आपण व्यायाम करायला लागतो. हे सगळं करून एक वजन कमी होतं. फॉर एक्झाम्पल 10 किलो वजन कमी झालं आहे. ते वजन कमी झाल्यानंतर जेव्हा आपण हे हॅबिट्स सोडतो तेव्हा मग परत ते वेट गेन सुरू व्हायला सुरू होतं. त्यामुळे हॅबिट्स हा खूप महत्त्वाचा भाग आहे कुठल्याही डाएटचा आणि कुठल्याही लाईफस्टाईलचा. कारण की लाईफस्टाईल हा शब्द आजकाल खूप पॉप्युलर होतोय, पण त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमच्या हॅबिट्स. आणि त्याच हॅबिट्स जेव्हा आपण चांगल्या हॅबिट वारंवार करत असतो, आपल्या बॉडीला त्याची सवय होते. आणि त्याच्याच सोबत 120 दिवसांनंतर 120, कारण की आपल्या RBCचा लाईफस्पॅन असतो 120 डेज, 120 दिवस. जर आपण कुठलीही हॅबिट 120 दिवस केली तर तो आपल्या बॉडीचा एवढा स्ट्रॉंग भाग होतो की तुम्हाला त्या हॅबिटचे इरिव्हर्सिबल म्हणजे जे रिझल्ट्स परमनंट आहेत ते आपल्याला दिसतात. सो हॅबिट्स आणि लॉंग टर्म हॅबिट्स, जास्ती काळाचे हॅबिट्स, चांगले हॅबिट्स खूप गरजेचे आहेत. म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की. कन्सिस्टंट राहिलं पाहिजे ऑलवेज. बऱ्याच वेळा एक कन्सेप्शन अशी सुद्धा आहे की जो आपला आहार आहे दिवसभराचा, तो असं म्हटलं जातं की सकाळी राजासारखा आहार घ्यावा, म्हणजे एक हेवी डाएट घ्यावं, दुपारी प्रधानासारखा म्हणजे थोडासा मीडियम डाएट घ्यावा, आणि रात्री अगदी नोकरासारखा, गरीब माणसासारखा साधा लाईट डाएट घ्यावं. तर मग ही जी कन्सेप्ट आहे ती किती खरी आहे, की योग्य आहे का, कसं आहे?
सो प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. माझी बॉडी वेगळी आहे, माझ्या बॉडीच्या गरजा वेगळ्या आहेत, तुमची बॉडी वेगळी आहे. इथे जे सगळे आहेत सगळ्यांची बॉडी टाईप, हॉर्मोनल जे त्यांचा बॅलन्स असतो, व्हायटमिनची जी सिच्युएशन असते, मायक्रो मॅक्रोची, आणि ऑल्सो जेनेटिक्स सगळ्यांचे वेगळे असतात. सो मी नेहमी म्हणते की एक रूल सगळ्यांना नाही पॉसिबल आहे, की वन रूल डझंट फिट ऑल. सो जर सकाळी तुमचं ब्रेकफास्ट हेवी असेल तर त्याच्यानंतर तुमचं डाएट टेपर डाऊन व्हायलाच पाहिजे. सो हे काही एक्सटेंटमध्ये बरोबर आहे की जर तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करत असाल तर तुमचं दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा थोडं हलकं पाहिजे आणि रात्रीचं जेवण सगळ्यात जास्ती हलकं, लाईक अ सपर तसं पाहिजे. पण जर म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती संध्याकाळी 5 नंतर जास्ती मला भूक लागते, तोपर्यंत मला जास्ती भूक नाही लागत. सो माझी सायकल एक्झॅक्ट उलटी आहे. ब्रेकफास्ट सगळ्यात लाईट असतो, लंच प्रॉपर असतो आणि डिनर परत मग लाईट असतो, पण तो ब्रेकफास्ट एवढा लाईट नसतो. सो ह्यालाच एक नाव आहे ज्याला म्हणतात इंट्युटिव्ह ईटिंग, की तुमची बॉडी तुम्हाला इंट्युशन्स देत असते की तुम्हाला काय पाहिजे, काय गरजा आहेत, आणि त्या इंट्युटिव्ह ईटिंगप्रमाणे तुम्हाला तुमचं ईटिंग रुटीन थोडं फॉलो करायला लागतं. मी माझ्या पेशंटसोबत पण हे करते की मी त्यांना विचारते की तुम्हाला किती भूक होती, किती वाजता जास्ती भूक लागली, तुम्हाला ह्यावेळेस काय खायची जर इच्छा झाली का, कारण की क्रेविंग्स पण कधी कधी डेफिशियन्सीचे साईन्स आणि सिग्नल्स असतात. सो त्याप्रमाणे त्यांचं डाएट प्रॉपरली स्ट्रक्चर व्हायला पाहिजे. सो काही जणांना हेवी ब्रेकफास्ट लागतो आणि लाईट डिनर लागतो, काही जणांना हेवी डिनर लागतो आणि त्यांना ब्रेकफास्ट नाही दिला तरीही चालतो. सो इंट्युटिव्ह ईटिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुमची बॉडी, जर तुम्ही चांगलं हेल्दी खात असाल तर तुमची बॉडी तुम्हाला राईट इंट्युशन देत असते. सो दॅट इज द थिंग अबाउट की कधी काय खायला पाहिजे, तुम्हाला थोडं शरीराचं पण ऐकायला पाहिजे. म्हणजे इटिंग हॅबिट जर चांगल्या असतील तर मग त्या एक्झॅक्ट वेळेलाच तुमची बॉडी तुम्हाला इंडिकेशन्स देते. अजून एक गोष्ट याला धरून अशी आहे की संध्याकाळी 7 नंतर किंवा सूर्यास्तानंतर शक्यतो जेवू नये, किंवा आपले जे आधीची पिढी होती ती तशी खात नव्हती, आणि सध्या आपण जर बघायला गेलो तर रात्री 11-12 वाजता आपला डिनर टाईम वगैरे आहे. सो मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलवरती कसा होतो की आपल्या हेल्थवरती कसा होतोय? तर आयडियली तुम्ही सूर्यास्तानंतर खायलाच नको. जुन्या काळात जे मी माझ्या आजी आजोबांना पण बघितलंय, ते 2-3 नियम खूप स्ट्रॉंगली पाळायचे की सूर्यास्तानंतर खायचे नाहीत. सकाळी त्यांच्या नाश्त्याऐवजी प्रॉपर जेवण व्हायचं, भाकरी भाजी व्यवस्थित ते 11 वाजता जेवून कामाला जायचे. स्पेशली मी खूप शेतकऱ्यांसोबत पण बघितले, ते व्यवस्थित भाजी भाकरी जेवून जातात आणि नंतर मग सरळ रात्रीचं जेवतात. म्हणजे त्यांचे 2 मील्स झाले, दिवसातून 2दा जेवण झालं, आणि सूर्यास्ताच्या आतमध्ये तुम्ही जेवताय म्हणजे 5:30-6:30 पर्यंत तुमचं जेवण झालं आणि तुम्ही 11 वाजेपर्यंत परत काही खात नाहीये, 10:30-11 तेव्हाच तुम्ही जेवताय. म्हणजे हे काय झालं, ऍक्च्युली इंटरमिटंट फास्टिंगच झालं, टाइम रिस्ट्रिक्टेड डाएट पण झालं, आणि तुम्ही 2 वेळेसच जेवताय. आणि ह्याच्यात तुमचे इंट्युशन्स, कारण की कुठल्याही ह्युमन जी बॉडी असते, तुम्हाला ॲक्च्युली नॅचरली तुम्ही ऑब्झर्व करा सगळे की तुम्हाला 2 वेळेस खूप स्ट्रॉंग भूक लागते. कुठल्याही 2 वेळेस. पहिली भूक असते फर्स्ट हाफमध्ये आणि दुसरी भूक असते सेकंड हाफमध्ये. त्याच्यामध्ये जे स्नॅकिंगचे इच्छा होते किंवा काहीतरी खायची इच्छा होते किंवा कॉफीची इच्छा होते, ती मोस्ट ऑफ द टाइम सायकोलॉजिकल असते आणि स्ट्रेस इंड्युस्ड असते. आणि त्यावेळेस मात्र मग काहीतरी गोड खा, सँडविच खा, किंवा दुसऱ्यांना काहीतरी खायला बघितलं, ते खायची इच्छा झाली. हे सगळे आपले इमोशनल नीड्स आहेत, पण ते आपल्या बॉडीचे नीड्स नाही आहेत. सो त्यामुळे सूर्यास्ताच्या आधी खाल्लेलं नेहमी चांगलं तुमच्या बॉडीला, कारण की तुमचे झोपायचे जे हॉर्मोन्स असतात, डायजेस्टिव्ह प्रोसेस असते, हे सगळं तेव्हा ते प्रॉपर अलाइन होतं आणि जी तुम्हाला झोप लागते ती पण क्वालिटी झोप लागते. जर तुम्ही खाऊन इमिडिएटली झोपला तर तुमचं पूर्ण ब्लड सर्क्युलेशन डायजेस्टिव्ह सिस्टीमवर असतं, फोकस पूर्ण ते जेवणच डायजेस्ट करण्यामध्ये असतं, मग क्वालिटी ऑफ स्लीप नाही मिळत. तुमची झोप थोडीशी डिस्टर्ब्ड असणार, झोपेतून उठल्यानंतर पण असं वाटतं की नाही, माझी झोप व्यवस्थित झालेली नाहीये. हे उशिरा जेवण केल्यामुळे हे सगळे झोपेचे पण प्रॉब्लेम्स होतात. बरोबर. म्हणजे डाएट आपलं डिरेक्टली और इनडिरेक्टली स्लिपिंग फॅक्टर्स मध्ये सुद्धा ते इम्पॅक्ट करतं. आणि जसं म्हटलं की 2 वेळालाच आपल्याला मेजर भूक लागते, म्हणजे बाकीच्या वेळी जे आपण करतो ते फक्त जिभेचे चोचले पुरवतोय, असा काइंड ऑफ आपण म्हणू शकतो. मनाचे चोचले, जिभेचे चोचले. आणि त्याचाच परिणाम मला पुढच्या क्वेश्चन्सकडे घेऊन येतो की सध्या इंडियामध्ये ओबेसिटी रेट
हा लठ्ठपणाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आता आपण बघायला गेलो तर चायना, US नंतर आपण आता 3rd नंबरवरती येतोय मोस्ट ओबेस पर्सन्स आपल्या ज्या कंट्रीमध्ये आहेत. आणि ह्याच्यामध्ये जास्ती प्रमाण हे लहान मुलांचं किंवा मिड एज जो आहे अगदी 22 to 32, 34 एज ग्रुप जो आहे तो जास्ती प्रमाणात दिसतोय. तर याला कसं आपण बघतो, याला टॅकल कसं केलं पाहिजे? ह्याची 2 कारणं आहेत मला वाटतंय. सगळ्यात पहिलं कारण आहे वेस्टर्नायझेशन, जरा टू मच वेस्टर्नायझेशन, की आपल्याला वेस्ट जे करतो ते आपल्याला कॉपी करायचं आहे. इफ यू सी वेस्टमध्ये पण ओबेसिटी रेट खूप आहे, वेस्टमध्ये पण फास्ट फूड कल्चर वाढलेलं आहे जे इथे खूप सारखं रेप्लिकेट होतं. दॅट इज वन रिझन. सेकंड जे आहे की आपण बिईंग इंडियन आपल्याकडे जे नॅचरली फूड्स आहेत जे आपण फ्रेश खातो, आपल्याला वेस्टमध्ये सगळं फ्रोझन मिळतं, पण इथे आपल्याला ती लक्झरी आहे की आपल्याकडे आपण फ्रेश प्रोड्यूस छान शेतात उगवलेलं किचनमध्ये बनवलेलं आपण खाऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये पण एक इंडियन माइंडसेट आहे की आपला भाजी भाकरी भातवरती खूप फोकस असतो आणि भाज्यामध्ये पण आपण भाजी थोडी खातो पण चपाती भाकरी आणि भात जास्ती खाल्ला जातो. याच्यामध्ये प्रोटीन कुठेतरी हरवलं जातं आणि हे आपला बेसिक स्टेपल डाएटमध्ये फोकस प्रोटीनवरती नसतो, कार्बोहायड्रेट्सवरती असतो आणि त्यामुळे आपली बॉडी कॉन्स्टंटली प्रोटीन डेफिशियन्सीमध्ये पण असते. त्यामुळे बाकीचे पण गोष्टी सुरू होतात आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनली फास्ट फूड आहे. आपण बाहेर जातो, आय थिंक वीकेंड कल्चर तर आता सगळीकडे आहे यंगस्टर्समध्ये, त्यामुळे वीकेंडला ऑलमोस्ट सगळ्यांचं बाहेर खाल्लं जातं. बाहेर गेल्यावर खूप कमी लोक आहेत जी माइंडफुल असतात की नाही मी असं खाईन बाहेर गेल्यावर, किंवा आधी घरी खाऊन मग बाहेर जायचं. या सगळ्या गोष्टी अजून अवेअरनेस आलेलाच नाही आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमुळे इंडियामध्ये ओबेसिटी रेट वाढला आहे. आणि प्लस जे आपण लहान मुलांमधला जे ओबेसिटी रेटबद्दल बोलतोय त्याचं दुसरं कारण आहे की बहुतेक मी पण आई आहे, त्यामुळे जे घरी फोकस मुलांच्या न्यूट्रिशनवरती असतो तो नेहमी त्यांना शिरा खाऊ घाल, खीर खाऊ घाल, काहीतरी गोड खाऊ घाल ह्याच्यावरतीच जास्ती फोकस असतो. त्यांच्या ओव्हरऑल न्यूट्रिशन नीड्सवरती आपला फोकस नसतो, जे खूप गरजेचं आहे लहान मुलांमध्ये पण. आणि म्हणजे सगळ्यात साधी गोष्ट म्हणजे आपण बघतो की ओट्स सडनली खूप हाईप्ड हेल्थ फूड झाले आणि मी मध्ये ओट्सबद्दल खूप बोलले की त्याच्यापेक्षा बेटर चॉईसेस आहेत. त्याच्यामध्ये ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग पेस्टिसाइड्स फवारले जातात जेव्हा ते आउटसोर्स पण केलं जातं, उगवलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण ते खातो त्यामुळे ते डायजेस्ट पण व्यवस्थित होत नाही, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण हाय आहे आणि ते पचायलाही प्रॉब्लेम होतात, शरीरामध्ये इन्फ्लेमेशन पण वाढतं. आणि तुम्हाला ओट्स का खायचे? तुम्ही भारतात आहात, तुम्ही इडली डोसा खाऊ शकता, तुम्ही उपीट खाऊ शकता, तुम्ही दलियाचं आपण जे सांजा बनवतो ते खाऊ शकता, पोहे जर भरपूर शेंगदाणे ड्रायफ्रुट्स टाकले तर ते पण चांगले हेल्दी आहेत, अंडी खूप चांगलं ऑप्शन आहे. सो मला अजूनही कळत नाहीत की म्हणजे असं माइंडसेट आहे की मी उद्यापासून वेट लॉस आणि हेल्दी राहायला सुरू करणार आहे, सगळ्यात आधी लोकजण ओट्स विकत घेतात. सो ते अजूनही मला दॅट इज द रिफ्लेक्शन की वेस्टर्नायझेशन, आपण ते जे काय करतोय ते फॉलो करतोय. सो आपल्याला कुठेतरी आता माइंडफुल राहायला पाहिजे की आपण काय ॲब्झॉर्ब करतोय. जसं ओट्सचं म्हटलं तसंच आता लहान मुलांचा विषय चालू आहे की पॅक फूड बऱ्यापैकी आपण फोकस करतोय लहान मुलांना देताना. आता बरेचसे कंपनीज आहेत त्याच्यामध्ये ते पावडर्स देत आहेत मुलांसाठी किंवा अजून काही ऑप्शनल फूड देत आहेत, पण तेव्हा आपण ते देत असताना फक्त ॲडव्हर्टायझिंगवरती जे दाखवलं जातं त्याच्यावरती फोकस करतो. ॲक्च्युली पॅकेजिंगवरती काय इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा किती शुगर कंटेंट आहे याच्याकडे लक्ष देत नाही आहेत. सो मग तो फोकस देणं फार गरजेचं आहे असं या सगळ्यात आपल्याला. ॲब्सोल्युटली. आता रिसेंटली एक न्यूज आली होती की मुलांना जे फॉर्म्युला मिल्क देतात, सो कुठल्याही फॉर्म्युलामध्ये मिल्क पावडरमध्ये काय होतं की शुगर कंटेंट खूप जास्ती असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी हिडन फॅक्ट्स असतात ह्या, आणि ह्याचा नंतर मुलांना त्रास होतो 18 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, जेव्हा बॉडी ॲक्च्युली टीनेजच्या डेव्हलपमेंट नंतर जेव्हा बॉडी सेटल व्हायला लागते तेव्हा मात्र मुलांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. आणि आपल्या म्हणजे सगळ्या आयांना पण मी हे सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट जी एका पॅकेटमध्ये येते, कुठल्याही बॉक्समध्ये येते, तुम्ही त्याच्यापासून तुमच्या मुलाला लांब ठेवा. तुम्हाला जर स्नॅक्सच द्यायचे असतील तर मखाना खूप चांगला हेल्दी स्नॅक आहे, तुम्ही फ्रेश फ्रूट्स देऊ शकता. जी गोष्ट पॅकेज आणि बॉक्समध्ये नाही येते
तीच तुम्ही ॲक्च्युली मुलांना खाऊ घालायला पाहिजे, कारण की मग त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह येत नाहीत, कारण की कुठलीही फ्रेश गोष्ट 2 ते 3 दिवसापेक्षा जास्ती टिकत नाही. जर ती गोष्ट 2-2 वर्ष टिकते त्याच्यामध्ये आर्टिफिशियल गोष्टी किती असतील, किती प्रिझर्वेटिव्ह, किती कंपाऊंड, किती अँटी न्यूट्रिएंट्स पण असतील, त्याचा आपण अंदाजा लावू शकतो. त्यामुळे जेवढं आपण नॅचरल गोष्टी देऊ शकतो तेवढं तुमच्या मुलाला हेल्दी आहे. मेनली बिकॉज पहिल्या 0 पासून 7 इयर्सच्या एजमध्ये 0 पासून 7 वर्षापर्यंत मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट खूप फास्ट होते आणि त्या काळात मात्र तुम्हाला तुमच्या मुलांना हेल्दी बॅलन्स न्यूट्रिशन देणं खूप गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे आपण नेमकं काय खाऊ घालतोय मुलांना हे फार गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तसंच आत्ता मी म्हटलं की ब्रेन डेव्हलपमेंट खूप होत असते. सो आपण जो डाएट लहान मुलांना देतोय त्याचा डिरेक्टली और इनडिरेक्टली मेंटल हेल्थवरती, मुलांच्या ग्रोईंगवरती कसा इम्पॅक्ट होतो आणि त्याच्या रिलेटेड थोडीशी गायडन्स कसं करतो? ॲब्सल्युटली. म्हणजे जर तुमचं बाळ किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी जर दिवसभर हाय शुगर, म्हणजे एकदम साखरेचे गोड पदार्थ, फ्राय केलेले तळलेले पदार्थ, चिप्स असतील, बिस्किट्स असतील, जर हे दिवसभर खात असेल तर तुम्ही ऑब्झर्व करा, ते बाळ जास्ती क्रँकी असणार, जास्ती रडणार, जास्ती हट्टी असणार, फोकस कुठल्याही गोष्टींमध्ये नाही होणार. आणि आजकाल स्क्रीन टाईमचा तर एवढा प्रॉब्लेम झाला आहे की त्याच्यामुळे अजून खायचे हॅबिट्स आणि अजून मुलांचे टँट्रम्स एवढे बदलतात. आणि तीच तुम्ही गोष्ट अशा मुलांसोबत ऑब्झर्व करा की जे रोज सकाळी नॅचरली बनवलेलं जर नाचणीचं सत्व असेल, अंडी असतील, अंड्यांमध्ये एक कंपाऊंड असतो कोलिन, आणि कोलिन ब्रेन डेव्हलपमेंटला एक्सलंट आहे. इनफॅक्ट प्रेग्नन्सीमध्ये आम्ही सप्लिमेंट देतो कोलिनचे, कारण की बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. सो प्रेग्नन्सी नंतरही 7 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना कोलिनसाठी अंडी द्यायला पाहिजेत किंवा त्याचे सप्लिमेंट्सही येतात. ते तुमच्या बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप छान आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणते की त्याच्या वजनापेक्षा तो काय खातोय आणि त्याची बुद्धिमत्ता कशी वाढते, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. कारण की आजकाल वर्किंग मदर्स पण आहेत, त्यामुळे थोडंसं जर वर्किंग मदर्सनी पण प्लॅनिंग छान केलं की मग बाळाचं न्यूट्रिशन पण व्यवस्थित राहू शकतं. बरोबर. म्हणजे मुलाची फक्त फिजिकल वाढ किती होते याच्याकडे लक्ष न देता मेंटल किती तो ग्रो होतो, तो कसा होईल याच्याकडे पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. मुव्हिंग फॉरवर्ड मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की हल्ली वेट लॉस याच्याकडे लक्ष दिलं जात आहे, पण नेमकं वजन वाढल्यानंतर वेट लॉस करायचं की फॅट लॉस करायचं, की वेट लॉस आणि फॅट लॉस ही एकच कन्सेप्ट आहेत, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, आणि ओबेस माणसांनी नक्की काय केलं पाहिजे, फोकस कसा असला? सो वेट लॉस आणि फॅट लॉस ह्या खूप 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि वेट लॉसपेक्षा तुम्ही फॅट लॉसवरतीच फोकस करायला पाहिजे, कारण की जेव्हा आपण फॅट लॉसबद्दल बोलतो तेव्हा फॅट आपलं कमी व्हायला पाहिजे. जेव्हा आपण वेट लॉसबद्दल बोलतो तेव्हा तुमचं वॉटर वेट कमी होत असतं, तुमचं मसल मास कमी होत असतं, प्लस थोडंफार तुमचं फॅट कमी होत असतं. जेव्हा तुमचं वॉटर वेट कमी होतं तेव्हा तुमचं लिव्हर आणि किडनी व्यवस्थित फंक्शन नाही करत, तुमचं गट पण फंक्शन व्यवस्थित नाही करत. सेकंड गोष्ट, मसल मास कमी झालं की एजिंग वाढतं, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स वाढतात, ब्लड शुगरचे प्रॉब्लेम्स वाढतात, इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. या सगळ्या गोष्टी फक्त मसल मास कमी झाल्यावर सुरू होतात. सो माझे पेशंट्स जेव्हा आतमध्ये येतात आम्ही त्यांचं पूर्ण बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस करतो, म्हणजे फॅट पर्सेंट किती आहे, मसल पर्सेंट किती आहे, वॉटर पर्सेंट किती आहे, बोन डेन्सिटी किती आहे. आणि हे जेव्हा मॉनिटर करतो तेव्हा वेट लॉस जर्नीमध्ये मसल मास नेहमी वाढत जायला पाहिजे आणि फॅट पर्सेंट कमी व्हायला पाहिजे. त्याला आपण आयडियल वेट लॉस म्हणतो. आणि त्याचा पूर्ण मेंटल हेल्थवरती, बॉडीवरती आणि बाकी सगळ्या डिझीज ओरिएंटेड गोष्टीवरती पण, आजारांवरती पण छान इफेक्ट होतो. जर हेच आपण वेट गेन आणि वेट लॉस बद्दल बोलायला लागलो, असे खूप मला मेसेजेस येतात की मी सगळं करते पण माझं वेटच कमी होत नाही आहे. आता एक मसलचं वेट आणि फॅटचं वेटमध्ये फरक आहे. फॅट पाण्यावरती पण तरंगतं, म्हणजे फॅट लॉस थोडा हळू दिसणार आहे तुम्हाला वेइंग स्केलमध्ये. दुसरी गोष्ट, वेट लॉस ब्लोटिंग आणि इन्फ्लेमेशनशी पण एवढी रिलेटेड आहे की मी नेहमी म्हणते की आता मी ऑलरेडी डिलिव्हरीपासून आत्तापर्यंत 20 किलो वजन माझं कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजूनही जेव्हा मी वेट चेक करते, जर मी व्यवस्थित झोपली नसेल वेट जास्ती दाखवतं, जर बोवेल हॅबिट्स चांगल्या नसतील, जर कॉन्स्टिपेशन असेल तर वेट जास्ती वाढतं, जर झोप व्यवस्थित झाली नसेल दुसऱ्या दिवशी वेट तुमचं जास्ती दाखवणार आहे. जर तुम्ही जिमला गेला असाल आणि तुम्ही इमिडिएटली नेक्स्ट डे तुमचं वेट चेक करत असाल, थोडंसं आपण मसल वर्कआउट करतो त्यामुळे वॉटर वेट आणि ब्लोटिंगमुळे थोडंसं वेट वाढलेलं असतं,
आपल्याला काय वाटतं, अरे मी सगळं करतोय आणि माझं वेट का स्केलवरती वाढतंय. तुम्हाला पेशन्सची गरज आहे आणि वेट रोज चेक करणं तुमच्या मेंटल हेल्थसाठी सगळ्यात जास्त घातक गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा डिग्रेडेटिव्ह हॅबिट तुम्ही नाही लावू शकत की रोज जायचं आणि त्या वजन काट्यावरती उभं राहायचं. तुम्ही आठवड्याला चेक करा किंवा दर 15 दिवसाला चेक करा किंवा चेक करूच नका. ते बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिसचे मशीन आजकाल सगळीकडे असतात, ते बघा. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की माझं फॅट वाढलंय का मसल वाढलंय का ब्लोटिंग झाली आहे, एक्झॅक्टली तुम्हाला कळेल. मुलींमध्ये तुम्ही पिरियड्सच्या टाईमच्या वेळेस वेट चेक करायला नको, पिरियड्स याच्या आधी पण आणि ड्युरिंग पिरियड्स पण, तेव्हा पण वाढलेलं असणार आहे. सो वेट खूप असं डिफरन्शिएटिव्ह पॅरामीटर आहे आणि वेट लॉस किंवा वेट गेन खूप वेग आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही फॅट लॉसवरती आणि इंच लॉसवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. फारच महत्त्वाचा टॉपिक होता, कारण याच्यात फार मिसकन्सेप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. आणि मला ते सांगायचं की 1 दिवस 2 दिवस जिममध्ये गेल्यानंतर वजन जर चेक करत असाल तर असं करू नका, त्याच्याने अजिबात तुमचं वजन कमी होणार नाही. कन्सिस्टन्सी इज द की, हेच आपल्याला यातून कळतंय. आणि वेट लॉस आणि फॅट लॉस याच्याबद्दल मॅडमने फारच सुंदर आपल्याला समजावून सांगितलं. ही गोष्ट सगळ्यांनी फार लक्षात घेण्यासारखी आहे. याच्याच पुढे मला विचारायचं आहे की बऱ्याच वेळा ॲग्रेसिव्ह फास्टिंग केलं जातं. लोक बरेच 1-1 दिवस काही खात नाहीत, 2-2, 3-3 दिवस सलग काही खात नाहीत आणि मग अचानक अरे वा माझं 4 किलो वजन कमी झालं आणि मग नंतर परत दुसऱ्या दिवशी चेक करत परत तेवढंच वाढलेलं आहे. तर हे ॲग्रेसिव्ह फास्टिंग नक्की काय आहे, लॉंग टर्ममध्ये आपल्याला हे बेनिफिशियल आहे का, किंवा ह्याचे हेल्थवरती इम्पॅक्ट कसे होत आहेत, आणि त्याला जोडून मग इंटरमिडिएट फास्टिंग सुद्धा असेल. मध्ये एक अमेरिकन हार्ट असोसिएशननी रिसर्च पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की इंटरमिटंट फास्टिंगनी हार्ट अटॅक्स वाढतात. ते खूप व्हायरल झालं आणि तेव्हा मला खूप लोकांनी प्रश्न विचारले की असं कसं होऊ शकतं, कारण की इंटरमिटंट फास्टिंग केल्यानंतर खूप सुंदर रिझल्ट्स आहेत. स्पेशली ऑटो इम्युन डिझिजेसमध्ये, कॅन्सर्समध्ये, ओबेसिटीमध्ये, मेंटल हेल्थच्या प्रॉब्लेम्समध्ये आणि ऑफकोर्स वेट लॉसमध्ये, अँटी एजिंगमध्ये पण असे रिसर्च पेपर्स आहेत ज्यांनी इंटरमिटंट फास्टिंगचे चांगले बेनिफिट पब्लिश केलेले आहेत. आणि ह्या रिसर्चनंतर सगळ्या जणांना कन्फ्युजन झालं. त्याचं कारण होतं हे अग्रेसिव्ह फास्टिंग. तुम्ही जर अग्रेसिव्ह फास्टिंग करत असाल, तुम्ही असं फास्टिंग करत असाल ज्याच्यामध्ये तुम्ही भूक लागल्यावर फक्त बर्गर आणि पिझ्झा किंवा झोमॅटोवरून काहीतरी ऑर्डर करून खात असाल आणि तुम्ही जे खाताय इटिंग विंडोमध्ये त्याचं तुम्हाला काहीच अंदाजा नाही आहे किंवा तुम्ही कुठल्या एक्सपर्टचं पण गायडन्स घेत नाही आहे, अशा वेळेस फास्टिंग तुमच्या शरीराला खूप घातक आहे. कारण की जेव्हा आपण 16 तासापेक्षा जास्ती फास्टिंग करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण जे काही खातो ते तुमची बॉडी पटकन ॲब्झॉर्ब करते. तुमची बॉडी एवढी सेन्सिटिव्ह असते की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी इनफॅक्ट वाढते की तुम्ही फास्टिंग केल्यानंतर पहिली गोष्ट तुमच्या पोटामध्ये काय घालताय आणि त्याच्यानंतर त्या 6 तासामध्ये 8 तासामध्ये तुम्ही शरीराला काय देताय. कारण की तेवढ्या विंडोमध्ये तुम्हाला स्वतःला प्रोटीन द्यायचं आहे, तुम्हाला चांगले हेल्दी कार्ब्स द्यायचे आहेत, गुड फॅट्सची तुम्हाला गरज आहे, फायबरची गरज आहे, बाकी व्हायटमिन मिनरल्सची गरज आहे. तुम्ही कसं तुमच्या शरीराला ते व्यवस्थित बसवणार आहे. आणि हे पिझ्झा, बर्गर, जंक फूड, साखरेचे पदार्थ जस्ट बिकॉज तुम्ही फास्टिंग केले तुम्हाला वाटते आता सगळं चालेल. आणि हे का होतं, वेट लॉस माइंडसेटनी. जर तुमचा माइंडसेट असेल की मी फास्टिंग हेल्दी राहण्यासाठी करत आहे तर तुम्ही जे खाणार तुम्ही माइंडफुल राहणार त्याच्याबद्दल. पण जर तुम्हाला वेट लॉसच पाहिजे तर तुम्ही एक पिझ्झा खाऊन पण वेट लॉस करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स होतील, तुमच्या हार्टवरती लोड येईल, लिव्हरवरती लोड येईल, डायजेशनवरती लोड येईल, ते वेगळेच आहेत. मग अशा वेट लॉसचा काय फायदा की तुमच्या हेल्थलाच ते हानिकारक आहे. त्यामुळे राईट फास्टिंग, टाइम रिस्ट्रिक्टेड फास्टिंग आणि इटिंग विंडोमध्ये तुम्ही जे खात आहात ते खूप केअरफुली खाणं खूप गरजेचं आहे. इंटरमिडिएट फास्टिंगचे मॅक्सिमम बेनिफिट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर. आता पिझ्झा बर्गरचा विषय निघालाच आहे आणि फारसा आता यूथ त्याच्याकडेच क्रेज आहे, फास्ट फूडकडे, प्रोसेस फूडकडे. तर त्याचे बेनिफिट्स तर बाजूलाच ठेवूया, कारण पण त्याच्याने काही होत बेनिफिट्स तर मिळतच नसतील, पण त्याच्यापेक्षा जे हार्मफुलनेस आहे त्याच्या पलीकडे जाऊन तर ते किती घातक आहे की आपल्या शरीराचे पिझ्झा, बर्गर किंवा जे काही प्रोसेस फूड असेल त्याच्यावरती आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम नेमका काय होतोय. म्हणजे बेनिफिट्सपेक्षा जे काही अदर डिसएडव्हान्टेजेस जे आहेत त्याच्याबद्दल थोडं सांग. बेनिफिट्स तर त्याचे मला वाटतं तुमचे सोशल बेनिफिट्स आणि ते छोट्या टाईमला जे आपल्याला ग्रॅटिफिकेशन मिळतं की अरे मला किती छान वाटते, आज मी पिझ्झा खाल्ला, मी बर्गर खाल्ला, त्याच्यापेक्षा जास्ती मला नाही वाटत काही बेनिफिट्स असतील त्याच्यामध्ये. पण मी नेहमी म्हणते की आता
मी पिझ्झा कायमस्वरूपी खाणारच नाही, मी बर्गर आजपासून सोडला आता मी कधीच खाणार नाही, हे कुणालाही शक्य नाही. आपण ज्या टाईम्समध्ये राहतोय, ज्या जगात राहतोय, त्याच्यामध्ये पॉसिबलच नाही आहे. सो आपण काय करू शकतो, आपण 80-20 रूल फॉलो करू शकतो, जो मी पर्सनली करते आणि इट वर्क्स ब्युटिफुली, खूप छान काम करतो. सो 80% ऑफ द टाईम तुम्हाला चांगलं राहायचं आहे. आता मी हे आपल्या हेक्टिक लाईफस्टाईलमध्ये मी प्लेस करणार आहे की मंडे टू फ्रायडे तुम्हाला तुमचं सगळं लाईफस्टाईल, तुमचं डाएट, तुम्ही जर इंटरमिडियंट फास्टिंग करत असाल, सगळं तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे. तुमचे एक्सरसाइजेस मंडे टू फ्रायडे. मग आला वीकेंड, फ्रायडे किंवा सॅटर्डे किंवा संडे, त्याच्यामध्ये तुम्ही एक दिवस डिसाईड करा की वीकेंडमध्ये जो कुठला एक दिवस असेल तेव्हा तुम्ही खा, तुम्हाला जे खायचं आहे ते खा, पण एक मील. असं नाही की सॅटर्डे माझं चीट मील आहे त्यामुळे सकाळपासून रात्रीपासून चालूच आहे कंटिन्युअसली झोमॅटो ऑर्डर्स. सो ते पण तुम्ही नाही करू शकत, कारण की मग बॉडीला इन्सुलिन ते हँडलच होत नाही तेवढी ब्लड शुगर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जर तुम्ही 3 आठवडे केलं, 4थ्या आठवड्यापासून जर तुम्ही एक पिझ्झा खात असाल तर तुम्हाला अर्ध्या पिझ्झावरच छान वाटेल. त्याच्यानंतर हे जर तुम्ही 2 महिने केलं तर अर्ध्या पिझ्झाऐवजी एका स्लाइसनी तुम्ही सॅटिस्फाईड असाल. तुम्हाला ते आईस्क्रीमचा एकच बाईट तुम्हाला बास होईल आणि हे तुमची बॉडी सांगेल की मला नको आहे, तुमचं मन पण सांगेल मला नको आहे. हे नॅचरली तुमची बॉडी स्वतःहून करते. म्हणजे एक अख्खा बसल्या बसल्या पिझ्झा खाणारे माझे क्लायंट्स आता एका स्लाइसनी खूप खुश असतात. आणि हे मी नाही आहे केलं, मी त्यांना कधीही म्हटलं नाही तुम्ही पिझ्झा खाऊ नका, कारण की तुमची बॉडी नॅचरली रिस्पॉन्ड करते. त्यामुळे हा 80-20 रूल खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याचा ॲक्च्युली लॉंग टर्ममध्ये खूप बेनिफिट होतो. कारण की जर आपण असं डिसाईड केलं की मी खाणारच नाही आहे तर ते मेंटली पण खूप त्याची क्रेविंग होते, खूप तुम्ही ऑब्सेस करायला लागता त्याच्याबद्दल. सो इट्स बेटर की तुम्हाला माहिती आहे की हा मी सॅटर्डेला खाणार आहे, यू वेट फॉर दॅट डे, तुम्ही ते खाल आणि हळूहळू जेव्हा सवय लागेल तुम्हाला तेवढ्या क्वांटिटीची पण गरज नसते, जस्ट ती फिलिंग इज इनफ. म्हणजे एकदम कट करण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याच्याकडे मूव ऑन म्हणजे लॉंग टर्म मध्ये कन्सिस्टंट राहू शकाल. अगेन याच्या पुढे जाऊन आहे की हल्ली फ्रोझन फूडचं खूप आपण क्रेज बघतोय किंवा सतत ते फ्रोझन फूड किंवा रेडी टू ईट आपण फूड मार्केटमध्ये बघतोय. आणि जे वर्किंग लाईफस्टाईल हेक्टिक लाईफस्टाईल बऱ्याच वेळा आपला फोकस त्याच्याकडे आहे. तर मग त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कशा प्रकारे टिकून राहते का, ते आपल्याला जे न्यूट्रिशन्स फ्रेश फूडमध्ये मिळतं तेच फ्रोझनमध्ये मिळतंय का किंवा रेडी टू ईटमध्ये मिळतंय का, त्याच्या दृष्टीने कसा विचार केला पाहिजे. सो न्यूट्रिएंट व्हॅल्यू नक्कीच कमी असते फ्रोझन फूडमध्ये. न्यूट्रिशनल व्हॅल्यू नॉर्मल फ्रेश फूडपेक्षा नेहमीही कमी असते. फक्त मला वाटतं तुमची लाईफस्टाईल कितीही बिझी असेल तरी 2 अंड्याचं ऑमलेट बनवायला 5 मिनटं लागतात. एखादी भाजी बनवायला किंवा वरण चिट्टी फक्त कुकरवरती लावली तर त्यालाही 15-20 मिनटंच लागतात. त्यामुळे जर एक चांगला कॉन्सेप्ट आहे ज्याला मील प्रेप म्हणतात. जर तुम्ही वीकेंडला जेव्हा तुम्हाला टाईम असतो तेव्हा जर तुम्ही मील प्रेप केलं की तुमचे आठवड्याभराचे जे मील्स आहेत ते तुम्ही प्लॅन केले आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळ्या गोष्टी आणल्या आणि जर तुम्ही आधीच जे काही तुम्हाला चॉप करायचे ते चॉप करून ठेवलं, हे सगळं केलं, तेव्हा तुम्ही फ्रीजचा वापर करा त्या आठवड्याभराच्या जेवणासाठी. पण हे जे फ्रोझन फूड आहेत जे वर्षानुवर्ष चांगले राहतात, जे एक्सपोर्ट केले जातात, इम्पोर्ट केले जातात, घरीही त्याच्यामध्ये एवढे केमिकल त्याच्यामध्ये कंडिशनिंग करून त्याला प्रिझर्व केलं जातं, ते चांगलं नाही आहे. तर मग फ्रोझन फूड जर करण्यापेक्षा जर कुणाला फ्रोझन फूड किंवा रेडी टू ईट मील्स लागतात, ज्यांची लाईफस्टाईल हेक्टिक आहे, ज्यांच्या घरी कुणी कुकिंग करायला नाही आहे अवेलेबल, ज्यांना स्वतःचं पण बघायचं आहे, नवऱ्याचं बघायचं आहे, पोरांचं बघायचं आहे, त्यांच्यासाठी. पण हेच जर तुम्ही थोडीशी सवय लावून मील प्रेप करायला 1 तासापेक्षा जास्ती वेळ नाही लागत. आणि मग जर तुम्हाला भाज्या खायच्या असतील त्या आधी थोड्या चॉप करून फ्रीजमध्ये ठेवायच्या, हे जर तुम्ही आदल्या दिवशीच केलं तर ते खूप इझी जातं. आणि मी नेहमी म्हणते की तुम्हाला दर 2 तासाला खायची गरज नाही आहे. तुमचे दिवसातले जे 2 ते 3 मील आहेत तेच तुम्हाला हेल्दी ठेवायचे आहेत. सो जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं तर ते फ्रेश खाणं अशक्य नाही आहे. बरोबर, एक्झॅक्टली. त्यामुळे हे मील प्रिप नावाची जी कन्सेप्ट आहे ती जर आपण जास्ती प्रमाणात वापरली तर मग हे फ्रोझन फूडच्या पेक्षा आपल्याला हे बेटर राहील, जेणेकरून न्यूट्रिशन व्हॅल्यू आपल्या फूडमधली टिकून राहील. पुढे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळा असं होतं आपण लहानपणीपासून नॉनव्हेज खात असतो किंवा नॉन व्हेजिटेरियन असतो, व्हेजिटेरियन असतो, आणि अचानक आपण मिड एजमध्ये वगैरे शिफ्ट होतो पूर्ण व्हेजिटेरियन होण्याकडे, किंवा आता वेगन कन्सेप्ट आले की पूर्णपणे वेगन होतं किंवा वेगन मीट किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी येतात. सो मग मध्येच नॉनव्हेजवरनं व्हेजवरती शिफ्ट झाल्यानंतर जे काही आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स जे आपल्याला त्याच्यातून मिळत आहेत, तर मग ती डिफिशियन्सी त्याच्यावरती कसं आपण लक्ष दिलं पाहिजे शिफ्ट होत असताना.
येस. सो व्हिगन डाएटमध्ये सगळ्यात जास्ती डेफिशियन्सी आपल्याला दिसते व्हायटमिन डी आणि B12ची. आणि ॲक्च्युली खूप लोक बोलत नाहीत, पण व्हिगन डाएट 5 ते 10 वर्षांनंतर शरीराला एवढं एजिंग प्रोसेस एवढी फास्ट वाढते. व्हिगन डाएटचा फायदा काय आहे? तुम्ही व्हेजिटेबल्स भरपूर खात असता, फ्रूट्स भरपूर खात असता, फायबर भरपूर खात असता, त्याचा फायदा तुमच्या बॉडीला मिळतो. पण प्रोटीन इंटेक एवढा कमी होतो, बाकीचे न्यूट्रियंट्सचा इंटेक एवढा कमी होतो, गुड फॅट्स पण कमी खाल्ले जातात, त्यामुळे एजिंग खूप फास्ट होतं. आणि व्हिगन डाएट चे जे लोक फॉलो करतात त्यांना वीकनेस आणि बाकी सगळे ऑटोइम्युन इश्यूज नंतर वाढतात त्याचे चान्सेस. पण ह्या गोष्टींबद्दल कोणी बोलत नाही. डाएट जेव्हा कुठलंही पॉप्युलर होतं किंवा कुठलाही फॅड असा येतो तेव्हा लोक फक्त त्याच्या शॉर्ट टर्म बेनिफिट्सबद्दलच बोलतात आणि पुढच्या गोष्टी कुणीच बोलत नाही. जेव्हा आपण बाकीच्या आता फ्रोझन जे मीट आहेत किंवा व्हिगन डाएट्समध्ये पण एवढे फ्रोझन ऑप्शन्स आलेत, आता व्हिगन मीट्स आलेत. तुम्ही जर व्हिगन मीट्स खात असाल त्याच्यापेक्षा तुम्ही प्रॉपर मीट खा, कारण की व्हिगन मीट्समध्ये तुम्ही फक्त केमिकल, पेस्टिसाइड्स आणि हेच तुमच्या बॉडीला येतं आणि कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्न सिरप ह्याच्यापेक्षा जास्ती तुमच्या बॉडीला काहीच मिळत नाही आहेत. आणि या सगळ्या गोष्टी इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये वाढवतात. आणि इन्फ्लेमेशन मी वारंवार म्हणते कारण की इन्फ्लेमेशनमुळे मायग्रेन्स सुरू होतात आणि इन्फ्लेमेशनमुळे कॅन्सर्सही होतात. त्याची रेंज एवढी वाईड आहे. त्यामुळे इन्फ्लेमेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे तुमच्या लाईफस्टाईल आणि तुमच्या डाएटशी रिलेटेड. आणि तो स्ट्रेसमुळे पण होतो, झोप नाही झाली तरीही होतो, तुम्ही चुकीचं खाल्लं असेल, तुमची गट हेल्थ म्हणजे डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली नसेल तरीही इन्फ्लेमेशन होतं. सो ह्या सगळ्या तुम्हाला लाईफस्टाईल हॅबिट्सनी इव्हेंच्युअली कंट्रोल करायलाच लागणार आहे. नॉनव्हेज डाएट एवढं वाईट नाही आहे. इनफॅक्ट नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन मिळतात. पण जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला प्रोटीन शोधणं जास्ती अवघड नाही आहे. मी नेहमी म्हणते की नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन मिळणं जास्ती सोपं असतं आणि ते जे प्रोटीन आहे ते शरीराला व्यवस्थित ॲब्झॉर्ब करता येतं, वापरलं जातं. पण जे व्हेजिटेरियनमध्ये जे प्रोटीन असतं त्याच्यामध्ये एक 9 प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. अंड्यामध्ये ते 9चे 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत. पण एका डाळीमध्ये 2 असतील, बाकीचे नसतील. मग दुसऱ्या डाळीमध्ये बाकीचे असतील पण हे 2 नसतील. सो व्हेजिटेरियन डाएटमध्ये तुम्ही कॉम्बिनेशन करणं प्रोटीनचं खूप गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी खायच्या पण ते स्प्राउट करून, सगळ्या प्रकारच्या उसळी खायच्या पण ते नेहमी सोक्ड किंवा स्प्राउटेड पाहिजेत. ब्रोकन डाळ जरी तुम्ही बनवत असाल तरी ती गरम पाण्यात व्यवस्थित भिजवली पाहिजे काही तास. आणि ह्या सगळ्या पद्धतीने मशरूम खायला पाहिजे. पनीर खात असाल तर ते घरी बनवलेलं पनीर पाहिजे, चांगल्या दुधाचं पाहिजे. सो ह्या प्रकारे तुम्ही व्हेजिटेरियन डाएटमध्ये पण प्रोटीन वाढवू शकता. आणि नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्ये काहीच चुकीचं नाही आहे. इनफॅक्ट ते शरीराला चांगलंच आहे. फक्त मग तुम्ही जे चिकन किंवा जे मागवताय त्याच्यामध्ये ते हॉर्मोन्स वगैरे आजकाल खूप इंजेक्ट करतात, तो प्रॉब्लेम आहे. मग गावरान पण आपल्याला इथे मिळू शकतं. सो तसे हेल्दी चॉईसेस जर तुम्ही माइंडफुली बनवले तर नॉनव्हेज इज ऑल्सो गुड. आणि व्हेजमध्ये तुम्ही व्हिगन, मी नेहमी म्हणते प्लीज व्हिगनकडे जाऊ नका. तुम्ही व्हेजिटेरियन जर तुम्हाला राहायचं असेल आणि त्याच्यातही तुम्ही प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल नक्कीच करू शकता. बरोबर. म्हणजे ते मी नॉनव्हेज खात नाही किंवा व्हेजिटेरियन असं प्राऊड फील करण्यापेक्षा किंवा ते ह्याच्यात करण्यापेक्षा आपण कशा प्रकारे सगळ्या गोष्टी न्यूट्रिशन्स ऍड करू शकतो, कसं मिक्स डाएट घेऊ शकतो सगळ्या गोष्टींचा, तो आपण विचार करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून सगळं आपला आहार परिपूर्ण होईल. आपण जेवणाविषयी बोलतोय, खाण्याविषयी बोलतोय, पण मला विचारायचं आहे पाणी किती महत्त्वाचं आहे आपल्या आहारामध्ये. कारण ती एक अशी गोष्ट आहे की ती फार बाजूला ठेवली जाते की कधीही तहान लागली की आपण पाणी पितोय आणि त्याला तितकंसं महत्त्व आपण दिलं नाही आहे आजकाल. आणि ते पाण्याचं महत्त्व किती आहे आहारामध्ये? सो पाण्याचं महत्त्व खूप जण 5-5 लिटर पितात. दॅट इज इम्पॉसिबल. म्हणजे तुम्हाला दिवसभर बाथरूममध्येच जायला लागेल तर 5 लिटर पित असाल, तुम्हाला 3 लिटर बास झालं. आणि 3 लिटर पाणी तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपायच्या वेळेस 1-1 लिटरच्या 3 बाटल्या जर भरल्या, एक सकाळी फर्स्ट हाफमध्ये संपवली, एक ऑफिसला आणली आणि एक रात्री संपवली, बास झालं तुमचं वॉटर इनटेक. पण आपण वॉटर इनटेक म्हणजे पाणी पिणं आणि हायड्रेशन या दोन्हीला लिंक करतो. पण हायड्रेशन नुसतं पाण्याने तुम्हाला नाही मिळत. तुम्हाला जर स्वतःला स्पेशली उन्हाळ्यामध्ये स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक अख्खा लिंबू पिळायला पाहिजे. 1 लिटर असेल तर 1.5 लिंबू पिळा आणि त्याच्यामध्ये आपलं सेंदव मीठ, पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट त्याच्यामध्ये घाला. त्या मिठामधून तुम्हाला मिनरल मिळतील, इलेक्ट्रोलाइट्स मिळतील. कारण की इलेक्ट्रोलाइट पावडरमध्ये खूप ग्लुकोज असतं, तेवढ्या शुगरची तुम्हाला गरज नसते, तुम्हाला मिनरल्सची गरज असते. सो बेसिकली हेल्दी व्हर्जन ऑफ लिंबू पाणी विदाऊट साखर
ते तुम्हाला हायड्रेट करेल. कारण की हायड्रेशनमध्ये इलेक्ट्रोलाइट लॉस फक्त पाण्याने कव्हर होत नाही. आपण जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्या घामामधून इलेक्ट्रोलाइट्स खूप बाहेर पडतात. त्या रेटने आपण ते परत घेत नाही शरीरात. त्यामुळे तुम्हाला ते मीठ खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट जे फास्टिंगही करतात, जर कोणी इंटरमिडियंट फास्टिंग करत असेल त्यांना कधी कधी असा ब्रेन फॉग येतो, थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं, थोडंसं अंधारी येते, ते इलेक्ट्रोलाइट लॉसमुळे असतं. ते ब्लड शुगर कमी झाल्यामुळे नसतं. काही जण साखरेचा तुकडा घालतात, पण मी नेहमी म्हणते साखरेचा तुकडा खाण्यापेक्षा तुम्ही सॉल्टचा तुकडा घ्या, तुम्हाला किती फरक पडतो तुम्ही बघा. कारण की हे इलेक्ट्रोलाइट्स लॉस प्रॉब्लेम आहे, ब्लड शुगर लेवल नाही आहे. ओके, बरं. मला थोडा अजून प्रश्न पाण्याविषयी असं जाणून घ्यायचं की बरेच जण मला पाणी कधी प्यावं ह्याच्याविषयी सांगतात. की कोणी म्हणतं की सकाळी भरपूर पाणी पी उठल्या उठल्या, कोणी म्हणतं जेवायच्या आधी पाणी प्यायला पाहिजे, कोण म्हणतं जेवताना पाणी प्यायला पाहिजे, कोण म्हणतं जेवल्यानंतर प्यावं किंवा जेवल्यानंतर 2 तासांनी. आता मला खरंच प्रश्न पडला की पाणी कधी प्यावं आणि त्याचं काय नेमकं लॉजिक आहे ह्या सगळ्या मागे? पाणी तुम्ही ॲटलिस्ट दर तासाला थोडं थोडं प्यायलाच पाहिजे. काही जण म्हणतात की जेवायच्या वेळेस खूप पाणी पिलं तर की ते गॅस्ट्रिक ज्युसेस वगैरे डायल्यूट होतात, असं काहीही होत नाही. पण जेवायच्या वेळेस तुम्ही 1-1 घोट पाणी पिऊ शकता, फक्त तेव्हा थोडं तुम्ही वॉर्म पाणी प्या, थोडंसं गरम करून. कारण की थोडंसं हायर टेम्परेचर तुमच्या डायजेशनला नेहमी मदत करतं. पण मी एक ट्रिक सांगणार आहे, हेच तुम्ही उलटं करा जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय. थोडंसं गार पाणी पिऊ तुम्ही एक्सरसाइज करताय तेव्हा. गार पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा बॉडीला थोडं जास्ती काम करायला लागतं त्याचं टेम्परेचर खाली आणायला, त्यामुळे कॅलरी कन्झम्पशन वाढतं आणि थोडासा ॲडेड बेनिफिट तुम्हाला कॅलरी बर्न करायला मिळतो. पण जेवायच्या वेळेस तुम्हाला वॉर्म वॉटर, थोडंसं गरम केलेलं पाणी प्यायची गरज आहे. आणि ते तिन्ही जे आहेत, स्पेशली जेव्हा तुम्हाला खूप भूक लागलेली असते 2 मील्सच्या मध्ये, तेव्हा तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे. कारण की डिहायड्रेशन झालं, पाणी कमी असेल आणि तहान लागली असेल तर त्यांनी आपली बॉडी आपल्याला चुकीचं सिग्नल देऊ शकते की तुम्हाला भूक लागली, पण भूक लागलेली नसते, तुम्हाला तहान लागलेली असते. सो अशा वेळेस मॅक्सिमम पाण्याचा इंटेक तुमचं तेव्हा येऊ दे की आता गॅप झालाय मीलमध्ये की मी आता पाणी पिणार आहे. सो भूक लागल्यावर सगळ्यात आधी जेव्हा, स्पेशली जर तो तुमचा जेवायची वेळ नसेल, तुम्ही पाणी प्यायला पाहिजे. मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही प्रेग्नेन्सी नंतर बऱ्याच प्रमाणात वजन कमी केलंय की वेट लॉस केलंय. तर आजकालच्या स्त्रियांमध्ये की थोडंसं ते आहे की प्रेग्नेन्सी आणि वेट गेन, जो लठ्ठपणा आहे त्याच्याविषयी तितकीशी जागरूकता नाही आहे की प्रेग्नेन्सी नंतर कसं काय आपण वेट आपलं मॅनेज केलं पाहिजे किंवा त्यावेळी कसं काय आपण आपलं डाएट ठेवलं पाहिजे. त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलाय? किती जणांना मुलं आहेत? हाऊ मेनी मदर्स? ओके. सो मी जेव्हा प्रेग्नेंट झाले आणि हे सगळं माहिती असल्यामुळे मी ठरवलेलं मी 9 किलो फक्त गेन करणार आहे. माझं झालं 20-25 किलो आणि मी ते एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस तुमच्या बॉडीचे डिमांड्स, तुमचे हॉर्मोनल कंडिशन्स एवढे वेगळे असतात की तेव्हा कॉन्शियसली कंट्रोल करणं थोडं अवघड जातं. पण आयडियली मेडिकल टर्म्समध्ये जर बघितलं की तुम्ही 9 किलोपेक्षा जास्ती वेट गेन करायला नको. कारण की जर आईचं वेट गेन हळू झालं तर बाळाचं वेट छान वाढतं. जे लोकांची कॉन्सेप्ट आहे की आईने वेट गेन नाही केलं तर बाळाचं होत नाही, तसं नाही आहे. आईने कमी स्लोली पूर्ण 9 महिन्यात 9 किलो वजन गेन करायला पाहिजे आणि बाळाचं खूप सुंदर वाढतं वेट गेन जर आईने व्यवस्थित हेल्दी खाल्लं तर. पण जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला जेनेटिक काही प्रॉब्लेम्स असतील, हायपर टेन्शनचे, डायबिटीजचे, बाकी काही इश्यूज असतील, प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स कधीही काही येऊ शकतात, वॉटर रिटेन्शन असतं, सो त्यावेळेस मात्र तुम्हाला काही गोष्टी चेंज करायला लागतात. कधी कधी फर्स्ट 3-4 मंथ्समध्ये पहिल्या 3-4 महिन्यात खूप नॉशिया असतो, खूप उलटी होते, त्यामुळे मग म्हणजे कधी कधी फ्रूट्सही नाही पचत. मग तेव्हा जे तुम्ही खाऊ शकता ते तुम्हाला खायला लागतं, कारण की तेवढेच कॅलरीज तर तुमच्या दिवसातून व्हायला पाहिजेत. पण हेच जर डिलिव्हरीनंतर जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंगबद्दल बोलतो, पोस्टपार्टम वेट लॉस, प्रेग्नन्सी नंतरच्या वेट लॉसबद्दल बोलतो, तर मला असं वाटतं ब्रेस्ट फिडिंगबद्दल अवेअरनेस वाढवायला पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये एवढे मिसकन्सेप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये कधी कधी मला वाटतं आईला त्रास होतो की आईला एकतर माहिती नसतं, खूप कमी अवेअरनेस असतो. आणि त्यात जर ब्रेस्ट फिडिंगचे एक्झॅक्ट इम्पॉर्टन्स कळले आणि त्यावेळेस आपण काय खायला पाहिजे न्यूट्रिशनली, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस ॲक्च्युली तुम्ही अंडी खाल्ली तरी चालतात. पण मला म्हणजे घरात
आपल्या मम्मी आणि आपली आजी सगळे एक्सपर्ट असतात त्या गोष्टींमध्ये, त्यामुळे ते तुम्हाला खाऊच देत नाहीत. पण तुमचं प्रोटीन इंटेक खूप जास्ती पाहिजे, तुमचं फ्लुइड इंटेक खूप जास्ती पाहिजे ब्रेस्ट फिडिंगमध्ये. त्यामुळे तुम्हाला लिक्विड्स भरपूर खायचे असतात. ज्या गोष्टी तुम्हाला गॅसी करतं, ब्लोटिंग देतं आणि ज्या पचत नाहीत ते तुम्ही खायला नको. जास्ती तिखट गोष्टी खायला नको. ते आईसाठी, म्हणजे असा पण मिसकन्सेप्शन आहे की जर आईने तिखट खाल्लं की बाळाला तिखट लागतं, आईने थंड खाल्लं की बाळाला सर्दी होते. असं नाही होत. पण आईने तिखट खाल्लं तर आईला ते पचवायला त्रास होतो, आईला ऍसिडिटी होते आणि त्याचा प्रॉब्लेम ब्रेस्ट मिल्कवरती होतो. जर आईने थंड खाल्लं तर आईला सर्दी होऊ शकते, त्याचा प्रॉब्लेम बाळाला इन्फेक्शनचा होऊ शकतो. पण असं नाही की म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी प्रोसेसेस आहेत ते थंडच्या थंड बाळाला त्याचं काही हे होत नाही. त्यामुळे अवेअरनेस ब्रेस्ट फिडिंगचा इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंगचे 6 महिने तुम्हाला व्यवस्थित खायला पाहिजे बाळासाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्टपार्टम वेट लॉस टार्गेट करता, तो खूप पेशंटली, तो हळूहळू तुमची बॉडी अजूनही नॉर्मलला येत असते. खूप लोकांचा असा कॉन्सेप्ट आहे, मे बी आपण बॉलिवूड सेलेब्सला वगैरे पण बघतो आणि आपल्याला वाटतं की अरे ही 4 महिन्यात फुल बारीक झाली, ही 6 महिन्यात फुल बारीक झाली आहे. पण एवढ्या इझिली ॲक्च्युली पोस्टपार्टम वेट लॉस होत नाही. कारण की पोस्टपार्टम बॉडी डिलिव्हरी तुम्ही केल्यानंतर 1.5 ते 2 वर्षापर्यंत ती पोस्टपार्टम बॉडीच असते. तुमचे हॉर्मोन्स अजून जागेवर येत असतात, तुमचं युट्रस अजून नॉर्मल प्लेसवरती येत असतं. एवढ्या गोष्टी, एवढे चेंजेस होत असतात की जर एखादी आई असं एक्सपेक्ट करत असेल, मी असं खूप लोक मला म्हणतात की 6 महिने झाले माझं वजन तसंच आहे, 1 वर्ष झालं माझं वजन एवढं फास्ट कमी होत नाही आहे. सो मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्ही असा विचार करा की तुमचं मूल 2 वर्षाचं होईपर्यंत ती पोस्टपार्टम बॉडीच आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली तुमचं माइंड पण तेव्हा खूप ट्रान्झिशन्समधून चालू असतं. 2 वर्षानंतर तुमचं माइंड, बॉडी, एव्हरीथिंग ते नॉर्मलला येतं आणि यू गो स्लोली बॅक टू युअर ओल्डर सेल्फ. त्यामुळे हाय एक्सपेक्टेशन स्वतःपासून ठेवणं थोडंसं डिफिकल्ट आहे. लगेच घाई न करता थोडा वेळ देणं स्वतःला आणि मग फास्टिंग करणं, मग डाएट फॉलो करणं आणि मग ते परत वेट लॉस कसा करता येईल याच्याकडे प्रयत्न करणं. हल्ली बऱ्याच प्रमाणात मुलींमध्ये मेन्सेस पुढे जाण्याचं की पाळी पुढे जाण्याचं प्रमाण वाढलं किंवा PCODचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय. तर याचा आपला डाएटशी कसा संबंध आहे की डाएट किती महत्त्वाचं आहे मेन्सेस रेग्युलर ठेवण्यासाठी किंवा PCOD सोबत डील करण्यासाठी आणि मुलींच्या ओव्हरऑल हेल्थवरती? सो आजच्या काळात 2 गोष्टी झालेल्या आहेत की एक ते मेन्स्ट्रुअल एज जे 12-13 वर्षाचं होतं ते लवकर येत 9 ते 10 वर्षाच्या मुलींना अर्ली मेन्सेस येतात. आणि हे 80% मुलींमध्ये दिसतं की अर्ली मेन्सेस असतात. त्याच्यासाठी 2 गोष्टी कारणीभूत आहेत. एक एक्सेसिव्ह मॅच्युरिटी आणि अवेअरनेस. यूट्यूबवरती, TV वरती त्यांना भरपूर इन्फॉर्मेशन मिळते, सो ते नॅचरली जास्ती मॅच्युअर होत आहेत. दुसरं कारण हे आहे की त्यांचा आहार, जंक फूड, अनहेल्दी फूड, प्रोसेस केलेलं फूड, तळलेलं फूड, फास्ट फूड कल्चर, हे सगळं खाल्ल्यामुळे बॉडीमध्ये एवढे इस्ट्रोजन्स, एवढे हॉर्मोन्स, फायटो इस्ट्रोजन्स पण असतात आर्टिफिशियल गोष्टींमध्ये. ह्या सगळ्यांमुळे मग मेन्सेस अर्ली येतात आणि हे सगळं खाल्ल्यामुळे वेट गेन पण होतं. वेट गेन झालं की मग ओबेसिटी, परत हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आणि त्याचा रिझल्ट येतो PCODमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र अर्ली मेन्सेसला कारणीभूत आहेत. आणि अर्ली मेन्सेसमध्ये पण खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या मुलीला अवेअर करतायत की असं होणार आहे, असं यू हॅव टू डील विथ इट. आणि स्पेशली जेव्हा 7 ते 10 वर्ष, मी नेहमी म्हणते की मुलींना तुम्ही दूध पण कमी द्या, कारण की जे गाईमध्ये इस्ट्रोजन असतं ते मुलींच्या बॉडीत पण येतं. जर तुम्ही खूप जास्ती प्रमाणात दूध देत असेल, आयडियली 3 वर्षानंतर तुम्ही मुलींना दूध देऊ नका, कारण की त्याची शरीराला गरज पण नसते आणि तुम्ही तेच गोष्टी, तेवढंच कॅल्शियम, तेवढंच प्रोटीन आणि चांगल्या पद्धतीचं प्रोटीन तुम्ही वेगळ्या गोष्टींमधून देऊ शकता. सो शक्यतो मुलींना तुम्ही दूध देऊ नका, कारण की अर्ली मेन्सेस आणि फिजिकल जी मॅच्युरिटी असते ह्या सगळ्या गोष्टी दुधाच्या कन्झम्पशनशी पण रिलेटेड आहे. आणि लेटर ऑन जेव्हा म्हणजे जर आपण बाकीच्या पुढच्या काळात पण ॲडल्टहूडमध्ये पण जर दूध पित असू तर ब्रेस्ट कॅन्सर्स पण काही मिल्क कन्झम्पशनशी लिंक केलेल्या आहेत. सो मिल्क कन्झम्पशन स्पेशली विमेनसाठी मी म्हणेल की तुम्ही रिस्ट्रिक्टेड ठेवा. तुम्ही पनीर खाऊ शकता, तुम्ही ताक पिऊ शकता, तुम्ही तूप खाऊ शकता, पण दूध तुम्ही ॲज सच बंद करायला पाहिजे. ओके, म्हणजे मेन्सेस सुरू होण्यापासूनच्या काळामध्ये आपला डाएट हा व्यवस्थित असला पाहिजे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून जे मेन्स्ट्रुअल सायकल्स आहेत त्या वेळोवेळी येणं, मंथ टू मंथ येणं. राईट.
जसं आपण मेन्स्ट्रुअल्स सुरू होण्याचं बोलतो त्याचप्रमाणे ॲट द एज ऑफ 50 अराउंड मेनोपॉज येतो, म्हणजे पाळी बंद होते. आणि त्यानंतर एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये, स्त्रीच्या मेंटल हेल्थमध्ये, फिजिकल हेल्थमध्ये एक चेंज येताना आपल्याला बघायला मिळतो. विटॅमिन मिनरल्सची डिफिशियन्सी आपल्याला जाणवते आणि तिथे मग अंगदुखी म्हणजे हाडं, बोन्समध्ये जास्ती पेन होतोय, जॉईंट्समध्ये पेन होतोय, मणक्याचे आजार असतील, कमरेचे असतील, गुडघ्यांचे असतील. सो मग मेनोपॉज नंतर किंवा मेनोपॉजच्या दरम्यान आपण आपला डाएट महिलांचा कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला सगळे विटॅमिन्स गेन करता येतील. येस, मेनोपॉज म्हणजे मी ज्यांना भेटते की ज्यांना मेनोपॉजची सुरुवात झालेली असते किंवा चालू असतो, मेनोपॉज खूप लोक असं आजारासारखं डील करतात की मेनोपॉज आहे म्हणजे काहीतरी मला आता आजार होणार आहे. तो आजार नाही आहे, ते एक ट्रान्झिशन आहे आणि ते ट्रान्झिशन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याच्यानंतरचा काळही खूप छान आणि स्मूथ जातो. मेनोपॉजच्या वेळेस मेन प्रॉब्लेम्स हॉट फ्लॅशेस असतात, मूड स्विंग्स असतात, क्रेविंग्ज असतात, वेट गेन असतं आणि हाडांचे प्रॉब्लेम, ऑस्टिओपोरोसिस, काही जणांना ह्याच टाईममध्ये डायबिटीज पण होतं. सो ह्या सगळ्या जर प्रॉब्लेम्सला जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की मला असं होणार आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की माझी सुरुवात झाली आणि मी आत्ता मेनोपॉजच्या फेजसाठी कुठल्या तरी एक्सपर्टची मदत घेणार आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित डील करू शकता. आता हॉट फ्लॅशेससाठी तुम्हाला काही गोष्टी कॉन्शियसली करायला पाहिजे की हॉट फ्लॅशेसला काही ट्रिगर्स असतात. स्ट्रेस जर खूप झाला तर हॉट फ्लॅशेस होऊ शकतात. तुम्ही जर कॅफीन, कॉफी जास्ती खाल्ली, अल्कोहोल जर पिलं किंवा जास्ती तिखट पण गोष्टी जर खाल्ल्या तर हॉट फ्लॅशेस होऊ शकतात. सो हे ट्रिगर्स तुम्ही कमी करायला पाहिजे. ऑफकोर्स मेनोपॉजच्या टाईमला तुमचं डाएट खूप हेल्दी पाहिजे. जर ह्यावेळेस जर तुम्ही क्रेविंग्समुळे जर खूप केक, शुगर्स, कारण की शुगर क्रेविंग होते मेनोपॉजच्या वेळेस थोडी वाढलेली असते कारण की हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे ब्लड शुगर लेवल पण थोडे फ्लक्च्युएटेड असतात. पण ह्याच वेळेस जर तुम्ही माइंडफुली हेल्दी खाल्लं तर त्याचा फायदा तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये पण होतो आणि मेनोपॉजच्या वेळेस वेट गेन होण्यामध्ये पण त्याचा तुम्हाला फायदा होतो. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपले हाडं थोडेसे वीक होणं, हे पण मेनोपॉजच्या वेळेस होतं कारण की तुम्हाला कॅल्शियम आणि व्हायटमिन डीची डेफिशियन्सी त्यावेळेस जास्ती होते आणि त्यावेळेस तुम्ही सप्लिमेंट्स घेणंही महत्त्वाचं आहे अंडर गायडन्स, कारण की ह्या टाईममध्ये न्यूट्रिएंट डेफिशियन्सी जास्ती होतात. सो त्यामुळे सप्लिमेंटेशन आणि राईट सप्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणते की 40 नंतर तुम्ही वर्षातून 2दा पूर्ण ब्लड प्रोफाईल करायला पाहिजे तुमचं आणि जे कोणी 30+ आहेत त्यांनी वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे थायरॉइड चेक करण्यासाठी, हॉर्मोनल हेल्थ चेक करण्यासाठी. कारण की जोपर्यंत आपल्याला आतून माहिती नसतं, आता आजकाल फ्रँकली सगळेजण न्यूट्रिशनबद्दल एवढं इन्फॉर्मेशन बघतात, ऐकतात की कोण काय करते कुणालाच माहिती नाही आहे. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं माझं सगळं हेल्दी चालू आहे, मी एकदम व्यवस्थित फॉलो करते आणि सडनली एक दिवस काहीतरी तुमच्या अंगावरती काहीतरी प्रॉब्लेम येतो, आजार येतो, त्रास होतो आणि असं वाटतं अरे मी तर सगळं हेल्दी करते हे मला का होतं. सो म्हणून तुम्ही अवेअर राहा, कुणाचंही न ऐकता आपल्या शरीराचं ऐका. शरीराचं कसं ऐकणार, तुमचे बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस जिथे मशीनवरती कळतं, फॅट पर्सेंट, मसल पर्सेंट, ते रेग्युलरली करा. ॲट द सेम टाईम तुमचा इयरली तुम्हाला ब्लड प्रोफाईल करणं गरजेचं आहे. इट्स अ मस्ट. मी जरी म्हटलं की तुम्ही खूप हेल्दी खाताय तरी माझ्यावरती न विश्वास ठेवता तुमच्या ब्लड रिपोर्ट्सकडे बघा, तुमच्या बाकी गोष्टींकडे बघा, कारण की प्रत्येकाची बॉडी खूप युनिक असते. त्यामुळे तुम्हाला राईट बॅलन्समध्ये स्वतःच्या बॉडीला हे करायचं आहे आणि सेम गोज विथ मेनोपॉज. म्हणजे बऱ्याच वेळा आपण फक्त आजारी पडल्यानंतरच रक्त तपासण्या करतोय किंवा ते ब्लड प्रोफाईल्स करतोय, याच्या व्यतिरिक्त आजारी पडू नये की आपल्या बॉडी कॉम्पोजिशन्स नेमके काय आहेत, काय नेमके नंबर्स आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार आपला डाएट चेंज करण्यासाठी 6 मंथ्स इयरली आपलं बॉडी प्रोफाईल ब्लड चेकअप करणं फार गरजेचं आहे. असं बऱ्याच वेळा पालकांची अशी तक्रार असते की जसं आपण ओबेसिटीबद्दल बोलतोय तसंच बऱ्याच वेळा पालकांची अशी सुद्धा तक्रार असते की माझ्या मुलाचं वजन वाढतच नाहीये, म्हणजे कितीही खाल्लं तरी कुठे जातंय, अंगाला लागतंय कळत नाहीये, खातोय तर दिवसभर भरपूर पण अंगाला एकही जरासं सुद्धा लागत नाही. सो मग ह्याच्याकडे आपण कसं बघतोय, वजन वाढवण्यासाठी लहान मुलांमध्ये कशा प्रकारचं डाएट असणं गरजेचं आहे? येस, सो हे एकदम असं टिपिकल असं इंडियन माइंडसेट आहे की बाळाने बाळसं तर धरायलाच पाहिजे आणि बाळाने जर बाळसं नाही धरलं तर ती आईची चूक आहे. त्यामुळे बाळसं धरण्यापेक्षा तुमचं बाळ खातोय काय, तुमचं बाळ करतोय काय, त्याचे माइलस्टोन्स कसे आहेत, जर त्याचे माइलस्टोन्स चांगले असेल, त्याची डेव्हलपमेंट चांगली असेल,
फिजिकल सेन्सरी डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, आणि तो खातो आहे चांगलं. आणि बाळ चांगलं कसं खातोय हे तुम्हाला कसं कळणार की तुम्ही त्याला व्यवस्थित नाचणीचं सत्व देताय, तुम्ही त्याला अंडी किंवा प्रोटीन्स देताय, तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी करून देताय, सगळ्या प्रकारच्या भाज्या तो खातोय, फ्रूट्स तो खातोय, आणि तो ॲक्टिव्ह आहे, तुमचं बाळ छानपैकी खेळतंय, हे सगळं जर असेल, आणि हाईट त्याच्या एजप्रमाणे, आता पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये ते सेट रूल्स आहेत की एवढ्या एजपर्यंत एवढं वेट वाढायला पाहिजे, एवढ्या एजपर्यंत एवढी हाईट पाहिजे. जर तुमचं बाळ त्या पॅरामीटर्समध्ये बसत असेल तर बाळ चबी असण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट हेच चबी बाळं नंतर डायबेटिक होतात, नंतर ओव्हरवेट होतात, नंतर ओबेसिटीचे प्रॉब्लेम्स होतात. तो ह्याच एजमध्ये तुमचं बाळ जर तुम्ही हेल्दी असेल, ॲक्टिव्ह असेल, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि खायच्या सवयी त्याला चांगल्या लावा, त्याचे माइलस्टोन्स बघा, त्याची ब्रेन डेव्हलपमेंट बघा, ह्या सगळ्या गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत. बरोबर. म्हणजे बरंच खातोय ह्यापेक्षा तो नेमकं काय खातोय याच्याकडे पालकांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. याला जोडून मला विचारायचं की लहान मुलांचा टिफिन बॉक्स किती महत्त्वाचा आहे, तो कशा प्रकारे अरेंज असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा ते शाळेत जाताना तो टिफिन बॉक्स घेऊन जातात आणि आई त्यांना भरून देतात. मग तो कसा मॅनेज असला पाहिजे, त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड असल्या पाहिजेत. आजकाल ॲक्च्युली काही स्कूल्स पण तिथे जेवण प्रोव्हाइड करतात, जे कधी कधी मी नोटीस केले की जास्ती हेल्दी नसतं, किंवा कधी कधी ते एक केटररला दिलेलं असतं, मग त्याच्यामध्ये पण कधी कधी जास्ती सोडा वापरलेला असतो, व्यवस्थित बनवलेलं नसतं. तर तुमच्या बाळाच्या टिफिनमध्ये किंवा तुमच्या मुलाच्या टिफिनमध्ये, मुलीच्या टिफिनमध्ये तुम्ही 2 प्रकारचे टिफिन द्यायला पाहिजेत. एक तर प्रॉपर भाजी पोळी, भाजी भाकरी, किंवा असं रोल करून त्याच्या आवडतीची भाजी असेल तो प्रॉपर फिलिंग पाहिजे. दुसऱ्या डब्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आणि थोडे फ्रूट्स पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलरली तुम्ही बदाम ठेवायला पाहिजे, अक्रोड ठेवायला पाहिजे, थोडे मखाने पण घालू शकता. रोज तुम्ही थोडं थोडं वेगळं करून देऊ शकता. फ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकतात जे काळे पडत नाहीत ऑक्सिडेशनमुळे. त्यामुळे जेव्हा मुलाला स्नॅकिंग करायची पण इच्छा होते तेव्हा काहीतरी हेल्दी खाल्लं जातं आणि अनहेल्दी नाही. त्यामुळे मला नेहमी 2 प्रकारचे डबे द्यायला आवडतात, ज्याच्यामध्ये कधी कधी मिनी इडली असते, कधी कधी डोसा असतो, कधी कधी भाजी घालून रोल केलेली फ्रँकी असते. चपाती पिझ्झा तर एवढं छान तुम्ही बनवू शकता की चपातीवरती तुम्ही व्हेजिटेबल्स टाकून थोडंसं चीज खिसून हेल्दी पण होतो, आणि मुलांना वाटतं त्याच्यात पनीर वगैरे टाकलं की पिझ्झाच मिळाल्यासारखं वाटतं. तुम्ही चपाती पिझ्झा पण करू शकता. मी नेहमी म्हणते की ब्रेडचे पदार्थ देऊ नका. ब्रेड ऐवजी तुम्ही चपातीही वापरू शकता, कारण की त्याच्यातलं ग्लुटेन ब्रेडच्या ग्लुटेनपेक्षा तरी चांगलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग त्याचे ऑटोमॅटिकली चॉईसेस पण नॅचरलीच हेल्दी राहतात. म्हणजे आपल्याला हेल्दी फूड अट्रॅक्टिव्ह पद्धतीने कसं देता येईल. जसं चपाती पिझ्झा म्हटलं तर चपाती भाजी नॉर्मल दिल्यानंतर तितकंसं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत, पण ह्या गोष्टी केल्यानंतर त्या भाज्या पण मुलांच्या पोटात जातात आणि मग ते न्यूट्रिशन्स तसे मिळतात. मुव्हिंग फॉरवर्ड मला असं विचारायचं की सध्या जे जिम्समध्ये वगैरे लोक जात आहेत, मुलं जात आहेत, आणि जिम जॉईन केल्या लगेच व्हेरी नेक्स्ट डे आपण बघतो की त्याच्याकडे एक बॉटल असते प्रोटीन शेकची, आणि तो रोज 2 स्कूप प्रोटीन पावडर त्याच्यातून घालतोय, आणि मग एक्सटर्नल प्रोटीन्स आपण घेतोय. तर मग याचा खरंच फायदा होतोय का, आणि नक्की कोणी घेतले पाहिजेत हे प्रोटीन्स, आणि त्याचा बॉडीवरती कसा इम्पॅक्ट होतोय. सो ह्याला आपण थोडं सायंटिफिकली बघू की माझं वेट जर 50 किलो असेल तर माझ्या बॉडीची, आणि जर मी ॲक्टिव्ह असेल तर माझ्या बॉडीची प्रोटीन रिक्वायरमेंट आहे 1.5 ग्रॅम्स पर kg. तेवढं जरी मला पॉसिबल नाही असेल तरी कमीत कमी 50 ते 55 ग्रॅम कमीत कमी माझ्या शरीराला प्रोटीनची गरज आहे. आता ही जी प्रोटीनची गरज आहे ती जर मी जिम केलं तर ती वाढते, कारण की मसल ब्रेकडाऊन, मसल लॉस होतो. जर माझी ही 50 ते 55 ग्रॅम्सची जर रिक्वायरमेंट माझ्या डाएटमधून मिळत असेल तर वेल अँड गुड. पण जर ती त्यांनी होत नसेल तर मी 50% रिक्वायरमेंट ऑन अन ॲव्हरेज एक प्रोटीन पावडरनी घेते, जरी मी वर्कआउट केलं किंवा न केलं. कारण की प्रोटीन माझ्या शरीराला गरजेचं आहे, त्याचा आणि जिमचा काही संबंध नाहीये. प्रॉब्लेम कुठे होतो की जे जिमला जातात त्यांना सडनली असं वाटायला लागतं की नाही मला प्रोटीन पावडरचीच गरज आहे. ते 1 स्कूप सकाळी घेतात, 1 स्कूप संध्याकाळी घेतात, आणि डाएटमध्ये नॅचरल प्रोटीन त्यांच्या नसतं किंवा खूप कमी असतं. असं झालं की आता प्रोटीन पावडरचं जे प्रोटीन असतं ते नेहमीच सगळ्या अमिनो ॲसिड्समध्ये रिच नसतं. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 50% रिक्वायरमेंट तुमच्या आहारामधून घ्यायला पाहिजे, ॲटलीस्ट 70% तरी. आणि थोडी जी वरची राहिलेली आहे ती तुम्ही प्रोटीन पावडरनी फुलफिल करू शकता.
का? कारण की जर कॉन्स्टंटली तुम्ही प्रोटीन डेफिशियन्सीमध्ये असाल, जर तुम्ही तेवढं खात नसाल, फॉर एक्झाम्पल मी डिसाईड केलं की नाही मी सगळं नॅचरलच खाणार, पण कितीही खाऊन माझं 30 ग्रॅमच्या वरती डेली प्रोटीन इंटेक जातच नसेल, तर हेअरफॉल सुरू होतो, तर बाकीचे प्रॉब्लेम्स होतात, ब्लड शुगरचे प्रॉब्लेम्स होतात. आणि तुम्ही जर जिम करत असाल, वर्कआउट करत असाल, तर बॉडीची रिकव्हरी टाईम खूप वाढतो. म्हणजे जो सोरनेस सगळ्यांनाच येतो जिम केल्यानंतर, पण जो रिकव्हरी पिरियड आहे तो खूप इलॉंगेटेड असतो जर तुमचं डाएट प्रोटीनमध्ये डिफिशियन्सी असेल आणि जर ते इनकम्प्लीट प्रोटीन असेल तरीही. सो त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही ॲक्च्युली घेता काय, आणि तुम्ही जर तुम्ही 90% प्रोटीन पावडरनीच घेत असाल तर तुमच्या बॉडीला नक्कीच त्याचा त्रास होणार आहे. बरोबर. म्हणजे जिम म्हणजे हेल्दीसाठी जी जिम करणं जितकं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्ती डाएट फार गरजेचं आहे मसल बिल्ड. असं एक कोट होतं की मसल्स आर बिल्ड इन किचन नॉट इन जिम. तितकं ते आहे. मुव्हिंग फॉरवर्ड मला असं विचारायचं की आपला जो डाएट आहे, आपण जो आहार घेतो, याचा डिरेक्टली इम्पॅक्ट आपल्या स्वभावावरती कसा पडतोय, की ॲग्रेशनवरती असेल किंवा थोडा सॅडनेस असेल किंवा ओव्हरऑल जे मेंटल स्टेट आहे त्याच्यावरती आपण कसं बघतोय? सो ही एक खूप विचित्र अशी विशुअस सायकल आहे की तुमच्या मनाचा परिणाम तुमच्या डाएटवरती होतो आणि तुमच्या डाएटचा परिणाम तुमच्या मनावरती होतो. हे दोघं एकमेकांशी एवढे लिंक्ड आहेत की फॉर एक्झाम्पल मला खूप स्ट्रेस आहे आणि मला खूप टेन्शन आहे, मी रात्री व्यवस्थित झोपलेली नाही आहे आणि दुसऱ्या दिवशी मी माझं थोडं फास्टिंग केलं, जे काही डाएट ट्राय केलं पण ते नाही झालं. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस असता, जेव्हा तुमची झोप झालेली नसते व्यवस्थित, तेव्हा तुम्हाला क्रेविंग्स होतात. आणि मी एक पिझ्झा खाल्ला. आता पिझ्झा खाल्ल्यानंतर भूक लागली, तेव्हा ठीक आहे खाताना चांगलं वाटलं, 2 तासानंतर माझी गिल्ट सायकल सुरू होणार आहे की अरे मी पिझ्झा खाल्ला, अरे आता कसं, आता मी जिममध्ये 3 तास पळणार, 3 तास पळणं तर पॉसिबल नाही आहे. त्याचा डबल स्ट्रेस येतो की अरे जिममध्ये पण हे रिकवर करू शकत नाही. परत ह्या वाईट वाटल्यामुळे परत रात्री 12-1 वाजता मला काहीतरी केक खाऊ वाटणार, कारण की ती विशियस सायकल आहे आणि तुम्ही त्याच्यामध्येच अडकले जाता कुठेतरी. ऑन द कॉन्ट्ररी, जर मी माझं स्ट्रेस मॅनेज केलं, मेडिटेशन केलं, ॲफर्मेशन केलं, ग्रॅटिट्यूड मी आता एक्सप्लेन करणार आहे, हे सगळं करून छान व्यवस्थित झोप झाली आहे, व्यवस्थित झोप झाल्यानंतर एखादं वर्कआउट केलं आहे, योगा केला आहे आणि त्याच्यानंतर जे मी दिवसभर खायचे चॉईसेस बनवेल, का? कारण की माझी मेंटल स्टेट चांगली आहे. मेंटल स्टेट चांगली असेल तर मी तेवढं स्ट्रॉंगली डिसाईड करू शकते की नाही मला सॅलेड किंवा भाजी भाकरी किंवा अंडं जे घरी बनवले तेच खायचं आहे आणि मला जंक फूड बाहेरून आणलेलं खायचं नाही आहे. हे माझ्याकडे डिसाईड करायची शक्ती येते, माझ्याकडे अथॉरिटी येते, तेवढा कंट्रोल येतो स्वतःच्या मनावरती. मग मी हेल्दी खाणार. ते हेल्दी खाल्ल्यानंतर अजून परत भारी वाटतं की अरे मी दिवसभर किती छान खाल्लंय, आता मी रात्री खाणार नाही कारण की माझी झोपेची वेळ झाली आहे. परत दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्हाला छान वाटतं की अरे मी काल सगळं व्यवस्थित केलं, मी आज पण ते वेस्ट नाही करणार आहे. सो दिस इज अ पॉझिटिव्ह विशियस सायकल. दोन्ही विशियस सायकल आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही तुमचं माइंडमुळे झालं का डाएटमुळे, दोन्ही एकमेकांशी लिंक्ड आहे. पण माइंडला हेल्दी ठेवण्यासाठी, माइंडला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, चांगली झोप येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी रोजच्या रोज कॉन्शियसली करायला पाहिजेत. जसं तुम्ही जिम करता, जसं तुम्ही तुमचं डाएट करता, जसं तुम्हाला रोज मेडिटेशन करण्याचं गरज आहे. मेडिटेशन म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे, सगळ्यांच्या फोनवरती यूट्यूब आहे. यूट्यूबवरती एवढे गायडेड मेडिटेशन्स आहेत, एवढे म्हणजे 1 मिनिटापासून ते 1 तासापर्यंत तुम्हाला मेडिटेशन्स मिळतात. म्हणजे मी गाडीत बघते की माझा ट्रॅव्हल टाईम 20 मिनिटं आहे, मी 10 मिनिटाचं कुठलं तरी मेडिटेशन चूज करून आय विल मेडिटेट. दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲफर्मेशन्स करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमच्या ब्रेनला इमॅजिनेशन आणि रियालिटीमधला फरक कळत नाही. तुम्हाला जर रात्री स्वप्न आलं की माझ्यासमोर वाघ आहे तर तुम्हाला घाम येतोच, तुम्हाला पॅल्पिटेशन होताच, तुम्ही घाबरून उठता, वाघ आला, साप आला, काहीही आलं तर. का? कारण की ब्रेनला ते नाही आहे कळत. सो तुम्हाला तुमच्या ब्रेनला असं बिलीव्ह करवायचं आहे की मला सगळं माझं व्यवस्थित आहे, मी हेल्दी आहे, माझं मन हेल्दी आहे, मी कुठल्याही स्ट्रेसला माझ्यावरती येऊ देत नाही, मी सगळ्या गोष्टी हँडल करायला केपेबल आहे, मी माझे गोल्स अचीव्ह करत आहेत. आणि असे सुंदर सुंदर ॲफर्मेशन्स यूट्यूबवरती आहेत. लुईस हे म्हणून आहे, त्यांचे ॲफर्मेशन्स खूप सुंदर आहेत. सो रोज सकाळी उठल्यावरती, रेडी होताना, आंघोळ करताना तुम्ही हे ॲफर्मेशन बॅकग्राऊंडवरती ऐकणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही असं रँडम थॉटपेक्षा हा थॉट जर तुम्ही कॉन्शियसली तुमच्या मनामध्ये आणत असाल तर त्याचा फरक खूप छान होतो. इनफॅक्ट वेट लॉसवरचे ॲफर्मेशन्स आहेत जे मी पर्सनली केले जेव्हा माझं वेट हालत नव्हतं तेव्हा, आणि त्याचाही खूप फायदा होतो. आता हे ॲफर्मेशन्सबद्दल झालं.
तिसरी गोष्ट जी तुम्ही करायला पाहिजे ती आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, की तुम्हाला रोज उठल्यावरती 5 गोष्टी ज्या तुम्ही ग्रेटफुल आहात, तुम्हाला नेहमी स्वतःच्या मनाला आठवण करून द्यायची आहे की माझ्यावरती छत आहे, माझं जेवण चांगलं आहे, मला छान काम मिळालं आहे, अन्न वस्त्र निवारा, तिन्ही बेसिक गोष्टी आहेत. तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला यू हॅव टू बी थँकफुल फॉर युअर हजबंड. तुमच्या मुलांसाठी आपण खूप ग्रांटेड घेतो आपल्याला जे देवाने दिलेलं असतं, आणि नेहमी एक मनाची सवय आहे, जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यावरतीच आपण फोकस करतो, आणि आपल्याकडे जे आहे ते कधी कधी गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू कळते. सो हे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपले विचार त्याच्याने बदलतात आणि आपण जे अट्रॅक्ट करतो तेही बदलतं. म्हणजे जर आज मी ग्रेटफुल असेल की मी इथे बसली आणि मी हे पॉडकास्ट करते, तर त्याच्यानंतर मे बी ह्याचा नंतर मी अजून पॉडकास्ट करेल, त्याचा मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा इफेक्ट येतो. पण जर मी म्हटलं नाही चालू आहे, ओके ठीक आहे वॉटेवर, की मग त्याचं तसं इफेक्ट्स येत नाही, त्याचं रिफ्लेक्शन तसं येत नाही. कारण की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. म्हणजे एक मी कुठेतरी कोट वाचला की तुम्ही जे युनिवर्समध्ये टाकता, जी मेंटल फ्रिक्वेन्सी देतात तीच तुम्हाला मल्टिप्लाय करून परत येते. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला, म्हणजे मेडिटेशन करायला, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला, ॲफर्मेशन्स करायला जास्ती वेळ नाही लागत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 20 मिनिटात करू शकता. जर तुम्हाला घरी 20 मिनिटात करायची वेळ नसेल तर तुम्ही गाडीमध्ये करू शकता, बाईकवरती करू शकता, हेडफोन्स घालून तुम्ही कुठेही ह्या गोष्टी करू शकता. ऑफिसमध्ये ब्रेक मिळाल्यावर तुम्ही 15 मिनिटं हेडफोन्स घालून करू शकता. सो हे तुम्ही कधीही करू शकता. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी करत असाल तर तुमची क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह होते, तुमची मेंटल हेल्थ चांगली होते, आणि ह्याचा ऑटोमॅटिकली मी तुम्हाला आत्ताच गॅरंटी सांगू शकते की तुमच्या हेल्थ, वेट लॉसवरती इझिली त्याचा फरक पडेल. आणि ह्या गोष्टी आपण जेव्हा असे कॅन्सर्सचे केसेस बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात, की स्टेज 4 मधून त्यांनी रिव्हर्स केलंय, कॅन्सर सर्वायवर्स, ते का? कारण की ते ह्या गोष्टी करतात, ते त्यांचं ब्रेन आणि माइंड पूर्णपणे रिवायर करतात. आणि त्याच्यामुळे असं नाही की बाकीचे कॅन्सर पेशंट सगळे जंक खात आहेत, डायट आणि एक्सरसाइज सगळेच ट्राय करत असतात, पण जेव्हा तुमचं माइंड आणि ब्रेन फुल रिवायर्ड असतं ना, त्याचे इफेक्ट एकतर लॉंग टर्म असतात आणि अफलातून असतात. म्हणजे तुम्ही ज्या क्वालिटीची लाईफ एक्सपिरियन्स कराल दॅट इज समथिंग एल्स. खूपच महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण आता जे ऐकतोय ते, कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की कॅन्सर बऱ्याच जणांना झालेला असतो, पण 1-2 पेशंटच रिवाईव्ह होतात, त्यातनं सर्वाईव्ह करू शकतात. तर त्याचं कारणच हे असं जे म्हटलं की समाधानी राहणं फार गरजेचं आहे. समाधान आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं फार गरजेचं आहे, कारण ही एक सायकल आहे. जसं आपण म्हणतो इटिंग हॅबिट्स, आपली माइंड स्टेट, ही एक हँड इन हँड जाणारी सायकल आहे. सो मुव्हिंग फॉरवर्ड, आता कॅन्सर वगैरेचा विषय आलाच आहे, तर मला असं विचारायचं की डिसीज ओरिएंटेड डाएट, म्हणजे एखादा व्याधी झाल्यानंतर त्या व्याधीशी निगडीत त्या प्रकारचा आहार घेणं तो किती महत्त्वाचा आहे, जेणेकरून त्यातून लवकरात लवकर रिकव्हरी होऊ शकते. येस, हे खूप महत्त्वाचं आहे. पण जेवढंच हे महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली. तुम्ही जर ती डिझीज प्रिव्हेंट करू शकत असाल, ती तुम्ही टाळू शकत असाल, तर तुम्हाला ती झाल्यानंतर का त्याच्यासोबत डील करायचं आहे. आणि हेच कारण आहे की मी न्यूट्रिशनमध्ये आले इन स्पाईट ऑफ बिंग अ डॉक्टर, कारण की पूर्ण MBBSमध्ये डिसीजेस शिकलो, त्याच्यावरचे ट्रीटमेंट्स शिकलो, त्याच्यावरचे आहार डाएट मेजर्स पण शिकलो, डाएट रिस्ट्रिक्शन शिकलो. पण हे सगळं शिकताना एक गोष्ट नेहमी बॅकग्राऊंडमध्ये होती की त्या डिझीजचा कॉज होता न्यूट्रिशनल आणि लाईफस्टाईल ओरिएंटेड, आणि त्याच डिझिजेसची ट्रीटमेंट पण होते की न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल डिझिजेस, ज्याच्यावरती फोकस नव्हता. सो ॲलोपॅथी मी नेहमी म्हणते की बेस्ट इमर्जन्सी मेडिसिन आहे, की ते लिटरली जीव वाचवू शकतो. पण तुम्हाला जर ते प्रिव्हेंट करायचं असेल तर ते तुम्ही आज जर डिसाईड केलं की मला डायबिटीज नाही होऊ देणार आहे, हायपरटेन्शन नाही होऊ देणार आहे, तर हे 100% तुम्ही अचीव्ह करू शकता. एक एपिजेनेटिक्स नावाचा कॉन्सेप्ट आहे की तुमचे जेनेटिक्समध्ये पण जे आजार आहेत ते तुम्ही 100% प्रिव्हेंट करू शकता. आता माझ्या जेनेटिक्समध्ये मी केला आहे तो जेनेटिक रिपोर्ट, त्याच्यात हायपरटेन्शन आहे, ओबेसिटी आहे, सगळं आहे, इवन प्रेग्नन्सी रिलेटेड हायपरटेन्शन होतं, पण मला याच्यातलं काहीच नाही झालं, कारण की एपिजेनेटिक्समुळे तुम्ही ते कंट्रोल करू शकता. म्हणजे तुमच्या आहाराने कंट्रोल करू शकता, तुमच्या एक्सरसाइजनी कंट्रोल करू शकता, तुमच्या लाईफस्टाईलनी कंट्रोल करू शकता, तुमच्या मेंटल हेल्थची जर तुम्ही आता जे काही सांगितलं ते जर केलं तर हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. पण काही गोष्टी जर झाल्याच,
तुम्हाला काही डिसीज झाली तर त्याच्यावरती डाएट खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल जर हायपरटेन्शन आहे तर तुम्हाला सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट पाहिजे. जर तुम्हाला कॅन्सर आहे तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट रिच डाएट पाहिजे. फास्टिंग पण कॅन्सरला मदत करते, कारण की ते जे डेड डिकेड सेल असतात, सेल्युलर क्लिन्झिंगला फास्टिंगची मदत होते कॅन्सर पेशंट्समध्ये. TBच्या केसेसमध्ये आहार खूपच क्रुशियल आहे. सो या सगळ्या गोष्टी, PCOD तर मला वाटते आहारामुळेच होतो. सो त्याच्यामध्ये पण आहाराचं जर झाल्यावरती पण तो आहारामुळेच रिव्हर्स पण होतो. सो आहार खूप महत्त्वाचा आहे. पण तुम्ही डिझीज यायची वाट बघू नका. मी नेहमी म्हणते ते प्रिव्हेंट करणं बेस्ट आहे. बरोबर. आणि म्हणजे आजार झाल्यानंतर फक्त गोळ्या घेणंच गरजेचं नाही, म्हणजे गोळ्या घेणं जितकं इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबरीने आपला आहार सुद्धा तितकाच गरजेचा आहे. नाहीतर एका बाजूने गोळ्या घ्यायच्या आणि एका बाजूने आपण जे खातो त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, असं करून चालणार नाहीये. डायबिटीसमध्ये बऱ्याचशा मिसकन्सेप्शन्स आहेत या आजाराविषयी, की डायबिटीसमध्ये काही जण म्हणतात की दर 2 तासांनी खाल्लं पाहिजे, काही म्हणतात की नाही दिवसातनं एकदाच खाल्लं पाहिजे, 2दाच खाल्लं पाहिजे. सो डायबिटीसशी डील करताना डाएट काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय आणि कशा प्रकारचा आहार असला पाहिजे? माझ्या डोक्यात आता एवढे एक्झाम्पल्स येत आहेत जिथे मी बघितलंय की ते इन्शुलिन इंजेक्ट करतायत काही माझे पेशंट्स. त्यांना स्ट्रॉंग डायबिटीज मेडिसिन्स आहेत आणि त्यांना असं सांगितलं गेलं की उठल्या उठल्या 4 चमचे साखर घालून चहा प्या. का? कारण की ते जे तुम्ही गोळी घेतली त्याने ती ब्लड शुगर मग हँडल होईल. ह्याच्यापेक्षा तुम्ही मेडिसिनच कमी घ्या आणि ज्याने ब्लड शुगर स्पाइक होत नाही असा आहार घ्या. सो डायबिटीजसाठी आहाराचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि डायबिटीजसारखी जर तुम्हाला हेल्थ कंडिशन यंग एजमध्ये असेल तर तुम्ही ती 100% रिव्हर्स करू शकता. ते 100% रिव्हर्सेबल आहे हे खूप लोकांना बिलीव्हच होत नाही. त्यांना असं वाटतं डायबिटीज झाली म्हणजे मला आयुष्यभर गोळ्या घ्यायची गरज आहे. असं बिलकुल नाही आहे. जर तुम्ही डायबिटीजमध्ये पण इंटरमिटेंट फास्टिंग करू शकता, पण मी नेहमी सजेस्ट करते की ते तुम्ही एका एक्सपर्टसोबत करा, एका डॉक्टरसोबत किंवा न्यूट्रिशनिस्टसोबत करा. ते एकटं नका करू. आणि डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग, शुगर कंट्रोल करून आणि मेडिसिन कंट्रोल करून ते हळूहळू टेपर करत तुम्ही प्री डायबिटीजमध्ये येऊन तुम्ही गोळ्याही बंद करू शकता. फक्त तुमच्या आहारामुळे. आणि एक्सरसाइजमध्ये जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही वेट ट्रेनिंग करायला पाहिजे, कारण की त्याने जेव्हा तुम्हाला मसल मास जास्ती असतं बॉडीमध्ये तेव्हा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली की तुम्ही ते इन्शुलिन चांगलं मॅनेज करू शकता आणि ब्लड शुगर व्यवस्थित तुमची बॉडी हँडल करू शकते. सो डायबिटीज मी नेहमी म्हणते की स्पेशली यंग लोकांमध्ये 100% रिव्हर्सिबल आहे, पण तुमच्या डाएटवर. येस. आपल्यासोबत आज इथे अजब गजबची टीम सुद्धा आहे. आपण बऱ्याचशा प्रश्नांचे, बऱ्याचशा गोष्टींची आता आपण माहिती जाणून घेतली. तर तुमच्याकडून जर काही प्रश्न असतील आणि त्यातून आपल्याला जर काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो मॅम. सो मला हे विचारायचं आहे की बेस्ट एक्सरसाइज कुठे होऊ शकते? लाईक योगा करून होऊ शकते की जिम करून होऊ शकते? ते मला एक विचारायचं होतं. बेस्ट एक्सरसाइज मी म्हणते की सम एक्सरसाइज इज बेटर दॅन नो एक्सरसाइज. आता जर आपण बेस्ट एक्सरसाइज अशा पर्सनसाठी म्हणत असेल की ज्याच्याकडे भरपूर टाईम आहे, जो व्यवस्थित जिमला जाऊ शकतो किंवा योगा करू शकतो, वॉकिंग पण करू शकतो, त्यांच्यासाठी योगा चांगलं आहे, जिम चांगलं आहे आणि वॉकिंग पण चांगलं आहे. पण जर वर्किंग मदर्स, हेक्टिक लाईफस्टाईल यांच्यासाठी जर आपण बेस्ट एक्सरसाइज जर बघू शकलो तर त्यांच्यासाठी बेस्ट एक्सरसाइज आहे सूर्यनमस्कार. तुम्ही 20 सूर्यनमस्कार रोज करा. तुमच्या बॉडीचं फुल वर्कआउट होतं सूर्यनमस्कारमध्ये. ॲट द सेम टाइम तुमच्या बॉडीचं ब्रेथ वर्क पण व्यवस्थित होतं. सो यू आर गेटिंग द बेनिफिट्स ऑफ योगा ऑल्सो, की जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करताय आणि ते ॲक्च्युअली रेझिस्टन्स ट्रेनिंग असतं, बिकॉज पूर्ण बॉडी त्याच्यामध्ये मसल्स ॲक्टिवेट होतात. सो 20 सूर्यनमस्कार आणि त्याच्यासोबत तुम्ही जेवल्यानंतर 20 मिनटं वॉक करायलाच पाहिजे. तुमच्या ऑफिसमध्ये करा, तुमच्या कॅबिनमध्ये करा, तुमच्या घरी करा, बेडरूममध्ये करा, डायनिंग टेबलच्या भोवती करा, पण 20 मिनिट्स वॉक मील नंतर खूप गरजेचं आहे. प्लस हे सूर्यनमस्कार. सो तुम्हाला कार्डिओ बेनिफिट पण मिळतो आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग. मी सूर्यनमस्कारला तर म्हणते की इट्स नॅचरल वेट ट्रेनिंग विच इज व्हेरी इफेक्टिव्ह. ओके, थँक्यू. हॅलो. मागे एक व्हिडिओ बघितला होता मी की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की 7 days वॉटर फास्टिंग तो केल्यानंतर मग कॅन्सर होण्याचं प्रमाण काहीतरी 50 to 60% रिड्यूस होतं. तर खरंच हे खरं आहे का की मिसकन्सेप्शन्स आहेत? 7 day वॉटर फास्टिंग होतं काय आधी आपण हे बघू. आणि ते बोलायच्या आधी तुम्ही जर ते स्वतःहून सुरू करत असाल तर त्याच्या आधी तुम्ही ते कोणाच्या तरी गायडन्सच्या खाली करायला पाहिजे. कारण की ह्याच्यामध्ये कधी कधी असे पॉईंट्स येतात ज्याच्यामध्ये तुम्ही क्रॅश होऊ शकता.
Yes. काही प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही एक्सपर्ट सोबत करा, स्पेशली हे जे 7 डे फास्ट आहेत. 7 डे फास्टिंगमध्ये काय होतं, 24 तासानंतर ऑटोफॅजी नावाचा एक फिजिओलॉजिकल फेनॉमिनन आहे की ऑटोफॅजी आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिव्ह होते. ऑटोफॅजीमध्ये काय होतं, जे डेड, डिकेड, कॅन्सरस, एक्स्ट्रा ग्रोथ झालेले सेल्स असतात ते आपल्या बॉडीमधून बाहेर थ्रो केलेले जातात. सो आपण जे डिटॉक्स म्हणतो ते आपल्या गटसाठीच आहे, त्याचं जास्ती बाकी बेनिफिट नाही आहे. पण जर आपल्या सेलशी रिलेटेड जर डिटॉक्स असेल, त्याला आम्ही सेल्युलर क्लेन्झिंग म्हणतो, ते हे 7 डे वॉटर फास्टनी होतं. आणि ह्याचा लॉंग टर्म बेनिफिट खूप छान आहे, कॅन्सरमध्ये आहे. पण ते जर तुम्ही रँडमली फक्त वेट लॉससाठी करत असाल तर ते चांगलं नाही आहे. हे डिझीज ओरिएंटेडसाठी, एजिंगसाठी, लॉन्जेव्हिटीसाठी खूप छान आहे. बॉडीला एक असं छान रिसेट मिळतो. पण तो असा रँडमली करणं खूप मला वाटतं घातक असू शकतं, कारण की आपल्याला आपली बॉडी माहिती नसते. त्यामुळे एका गायडन्स खाली, आणि तो 7 डे वॉटर फास्ट करायच्या आधी बॉडीला प्रेप करायला पाहिजे. आधी तुम्ही थोडं इंटरमिडियंट फास्टिंग करायला पाहिजे. त्याच्या आधी तुम्ही जे खाता ते सुरू करायच्या आधी, आणि त्याच्यानंतर जे खाता ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्यवस्थित एक्सपर्टच्या गायडन्सच्या अंडर करणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्याचे बेनिफिट्स कॅन्सरसाठी आहेत, नक्कीच आहेत. हाय, आता जर इंटरमिडिएट फास्टिंग करायचं असेल बट ॲसिड रिफ्लक्सचाही त्रास असेल तर ते कसं टॅकल करता येईल? येस, इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये जर तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स होत असेल तर तुम्हाला मी जे सांगितलं की पाणी, थोडंसं लिंबू ॲक्च्युली ॲसिडिक नाही आहे, ते अल्कलीन आहे पिल्यानंतर, आणि थोडंसं रॉक सॉल्ट, यांनी तुमची ॲसिडिटी हळूहळू त्यांनी बॅलन्स होईल. की जर तुम्हाला माहिती की आता मला रिफ्लक्स येणार, पण फास्टिंगची ही मज्जा आहे की तुम्ही जर ते ॲसिड रिफ्लक्स कंट्रोल केलं आणि तुम्ही जेव्हा खाताय तेव्हा जर खाण्याच्या वेळेस जर तुम्ही फ्राईड फूड आणि स्पायसी फूड नाही खाल्ले आणि फायबर आणि प्रोटीन जास्ती खाल्लं तर ॲसिड रिफ्लक्स तुम्हाला एक 7 ते 8 दिवसानंतर होणार पण नाही, एकदा बॉडीला त्याची सवय लागली तर. ते फक्त सुरुवातीचे त्रास आहेत जे तुम्ही हळूहळू कंट्रोल करू शकता. ओके, आणखी एक क्वेश्चन इफ अलाउड. जे आता इन्स्टावरती स्टँडर्ड्स येत आहेत नवीन किंवा सेलिब्रिटी लाईफस्टाईल फॉलो केल्यामुळे, की आधी आपण लहानपणी तूप साखर चपाती खात होतो, राईट, बट आता साखर इज लाईक पॉयझन, ग्लुटन इज ऑल्सो गुड. तर मग ते कितपत फॉलो केलं पाहिजे आणि कितपत अवॉइड केलं पाहिजे? सो स्पेशली लहान मुलांना ॲक्च्युली थोडी साखरेची, गोड पदार्थाची गरज ॲक्च्युली त्यांच्या फक्त शुगर लेवलसाठी असते. आणि साखरेमध्ये काय आहे, ग्लुकोजशिवाय बाकी काही नाही आहे. सो त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना खजूर देऊ शकता, थोडंसं गूळ देऊ शकता. खजूरचा शिरा पण मुलांना खूप हेल्दी असतो. सो हे मुलांसाठी छान आहे. ग्लुटनचा प्रॉब्लेम आपल्या ग्रीन रेव्होल्युशन नंतर आला आहे ॲक्च्युली. महाराष्ट्रामध्ये भाकरी खूप प्रिव्हॅलंट होती आधीपासून, कारण की आपल्याकडे लोकली ज्वारी बाजरी आपल्याला मिळते. जे ग्रीन रेव्होल्युशन झालं तेव्हा जे नॉर्थपासून जे गहू वगैरे आणि स्पेशली जे मॉडिफाईड ब्रीड आहेत ज्याच्यामध्ये भरपूर केमिकल्स, पेस्टिसाइड्स आणि त्यांना ग्रो करायला पण काय काय घातले जातात क्रॉप्समध्ये, त्याच्यापासून तो जो ग्लुटेन तयार झाला चपातीमध्ये, गहूमध्ये, तो आपली बॉडी प्रोसेस करायला थोडीशी अवघड जाते त्याला. पण मी नेहमी म्हणते की तुम्हाला चपाती का द्यायची जेव्हा आपल्याकडे ज्वारी आहे, आपल्याकडे बाजरी आहे, आपल्याकडे नाचणी आहे, आपल्याकडे राजगिरा आहे, आपल्याकडे कुट्टू ज्याला म्हणतो कुट्टू आहे, वरई आहे. आपल्याकडे एवढे चांगले मिलेट्स आणि मिलेट्सचे पदार्थ आहे की म्हणजे माझ्या मुलांना तर चपाती कुणी मिसच करत नाही. जर पाहिजे असेल तर ते खाऊही शकतात कारण की त्यांची तेवढी कॅपॅसिटी असते. पण जेव्हा आपण 18+ लोकांबद्दल बोलतो, 20+ लोकांबद्दल बोलतो, त्यांना कुठेतरी ग्लुटेन पचवायला थोडा त्रास होतो. पण मुलांसाठी नेहमी तुम्ही खपली गहू जर वापरू शकाल, कारण की त्याच्यामध्ये फायबर जास्ती असतं आणि कमी प्रोसेस्ड असतं. खपली गहू इज एनी डे ते आपल्या प्रोसेस्ड गहूपेक्षा चांगलं आहे ते. फॅट लॉस करताना कार्ब्स आणि प्रोटीनचं प्रमाण कसं असलं पाहिजे? येस, सो हे पुस्तकांमध्ये नाही आहे, पुस्तकांमध्ये वेगळं आहे. पण हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून आय हॅव कम टू दिस कन्क्लुजन की फॅट लॉससाठी तुम्हाला फायबर जास्ती खायचं आहे. सो काकडी, गाजर, टोमॅटो, मुळा प्रत्येक मीलमध्ये, आता मी प्रत्येक मीलबद्दल बोलते आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला फोकस करायचं आहे की तुमचं प्रोटीन, कारण की प्रोटीन प्रोसेस करायला तुमच्या बॉडीला जास्ती काम करायला लागतं कम्पेअर्ड टू कार्बोहायड्रेट्स. तिसरी गोष्ट आहे फॅट्स.
सो जे तुमचं तूप आहे, कोकोनट ऑइल असेल किंवा जे आपल्याला ड्रायफ्रूट्समधून हेल्दी फॅट्स मिळतात, कारण की ओमेगा 3 नावाचा जो कंपाऊंड आहे तो आपल्याला अँटी एजिंगसाठी, आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि मुलांच्याही ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचा असतो. सो ते आपल्याला हेल्दी फॅट्समधून मिळतो. आणि मग जी शिल्लक राहिली थोडीफार रिक्वायरमेंट ती कार्बोहायड्रेट्सपासून, म्हणजे कम्प्लिटली कार्बोहायड्रेट स्किप करणं पण चुकीचं आहे, किंवा तुमच्या डाएटमध्ये जर 50-60% कार्बोहायड्रेट्स असतील तर ते पण चुकीचं आहे. सो मी नेहमी म्हणते की 30 ते 35% तुमच्या डाएटमध्ये फायबर पाहिजे, 35 ते 40% प्रोटीन पाहिजे आणि उरलेल्या 10-20% थोडेसे फॅट्स आणि थोडेसे कार्ब्स. याचा लॉंग टर्ममध्ये बॉडीला खूप फायदा होतो. व्हेजिटेरियन फूड्समधून आपण कोणत्या गोष्टींमधून प्रोटीन जास्त घेऊ शकतो? प्रोटीन तुम्हाला व्हेजिटेरियन्समध्ये सगळ्या डाळीमधून मिळतील, सगळ्या उसळी म्हणजे मूग, मटकी, चवळी, राजमा, मशरूम्समध्ये चांगल्या पद्धतीने प्रोटीन आहेत, पनीरमध्ये प्रोटीन आहे. आणि जे आपण मिलेट्स म्हणतो, जर तुम्ही गहूऐवजी जर तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी, त्याच्यामध्ये बाकीशी चपातीशी जर कम्पेअर केलं तर थोडं चांगलं आणि जास्ती प्रमाणात प्रोटीन आहे. पण प्रोटीन तुम्हाला बदामामधून मिळतील, अक्रोडमधून मिळतील, आपल्या ज्या बिया असतात, भोपळ्याच्या बिया, पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्समध्ये पण खूप जास्ती प्रमाणात प्रोटीन आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला रोज समावेश करायला पाहिजे तुमच्या आहारामध्ये आणि त्यांनी मग ओव्हरऑल प्रोटीन वाढतं. हाय, आता आपण सगळ्यांकडे मोबाईल आहे आणि आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असं आपण लगेच गुगल करतो, यूट्यूब करतो आणि यूट्यूबवर खूप असे म्हणजे आता इन्फ्लुएन्सर एक आला आहे की इंस्टाग्रामवर काही आपण रील शेअर करतात की तुम्ही हे खा ते खा. पण असं होतं ना की खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, पण नक्की कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, की आपल्याला असं सांगतात की हे खा ते खा, तुम्ही एवढ्या दिवसात एवढं वजन कमी करू शकता. सो विश्वास कसा ठेवायचा? मी नेहमी म्हणते की विश्वास तुम्ही स्वतःच्या शरीरावरती करा आणि स्वतःच्या इंट्युशन्सवरती करा आणि स्वतःच्या ब्लड पॅरामीटर्सवरती करा आणि स्वतःचं जे बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस आहे त्याच्यावरती करा. आता फॉर एक्झाम्पल एक जर तुम्ही नवीन जे आपण बघतोय व्हायरल होते की तुम्ही रोज तूप खायला पाहिजे, पण किती खायला पाहिजे, कुठल्या प्रमाणात खायला पाहिजे. ठीक आहे, मी आजपासून सुरू केलं की मी 5-10 ml तूप सुरू केलं. एक 2 ते 3 महिन्यानंतर तुमचं बॉडी कॉम्पोजिशन ॲनालिसिस बघा, तुमचे ब्लड रिपोर्ट्स बघा आणि बघा की ह्यानी तुम्हाला फायदा झाला आहे का तुम्हाला तोटा झाला आहे का, तुमच्या शरीराला त्रास होतो आहे. ॲट द सेम टाईम तुम्ही ही जी गोष्ट जेव्हा फॉलो करता तेव्हा तुमच्या ब्रेनला त्रास होतो आहे, शरीराला त्रास होतो आहे का तुम्हाला चांगलं वाटतं आहे. कुठलीही गोष्ट तुम्हाला 7 ते 8 दिवस केल्यानंतर त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती कळतो आणि तुम्हाला वेईंग स्केलवरती पण कळेल की तुमचा मसल लॉस होतोय का तुमचा फॅट लॉस होतोय. ते जे तेव्हा बॉडी आजकाल वेईंग स्केल्स पण मिळतात ज्याच्यामध्ये फॅट पर्सेंट कळतात. सो हे जर तुम्ही मॉनिटर केलं की कुणावरतीही तुम्हाला विश्वास ठेवायची गरज नाही. तुम्ही सजेशन्स घेऊ शकता, पण कुठल्या सजेशनचा आपल्या बॉडीला फायदा होतोय आणि कुठल्याचा फायदा होत नाहीये हे तुम्हाला स्वतःच तुमचं शरीर दाखवेल. त्यामुळे स्वतःचा आरसा तुम्ही स्वतः बना. आणि नेहमी मी म्हणते की कुठलाही इन्फ्लुएन्सरला फॉलो करायच्या आधी त्याचं बॅकग्राऊंड बघा, त्याचा अभ्यास काय झाला आहे बघा, त्याचे क्वालिफिकेशन्स बघा, डिग्री बघा, स्पेशली हेल्थ इंडस्ट्रीमध्ये, आणि मग तुम्ही त्यांना फॉलो करा. जस्ट बिकॉज त्यांनी एवढं वजन कमी केलं आणि तुम्ही फॉलो करताय, मग अशामुळे ॲक्च्युली जास्ती आपल्याला केसेस म्हणजे आजकाल यंगस्टर्सला जेवढे हार्ट अटॅक्सचे केसेस आहेत त्या अशा एक्स्ट्रीम गोष्टी फॉलो केल्यामुळेच आपल्याला दिसतात. त्यामुळे तुम्ही पण स्वतः माइंडफुल होऊन ऑब्झर्व करायला पाहिजे की मी कुठली इन्फॉर्मेशन घेतोय. मला तर सोशल मीडिया डिटॉक्स खूप आवडतो. मी महिन्यातून एकदा जे माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्यूट करतायत त्यांना फॉलो ठेवते आणि जे नाही करत मी सरळ अनफॉलो असे पेजेस करते की ज्यांनी नेगेटिव्हिटी येते, ज्यांनी त्रास होतो, ज्यांनी एन्झायटी होते, अशाही काही गोष्टी असतात. सो सोशल मीडिया डिटॉक्स नेहमी एक चांगली स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही जी इन्फॉर्मेशन घेताय ती चांगली पाहिजे. सो अजून एक क्वेश्चन होता की आता सगळ्यांनाच फिट राहण्याचं फॅड आहे की मी फिट दिसलो पाहिजे, मी चांगला दिसलो पाहिजे. त्यामुळे आपण एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की आपण थोडं जरी पोट सुटलं तर आपण लगेच कॉन्शियस होतो. तर ते हेल्दी माणूस कसा ओळखावा की आता थोडं जरी पोट आहे तर ते ओके आहे ना, पण आपण इतकं त्याला कॉन्शियसली घेतो आणि इतकं त्याच्यावर वर्क सुरू करतो, मग ते कधी कधी त्याच्यावर अफेक्ट पण होतो आपलं. मग ते कसं असावं? सो तुम्हाला जर 6 पॅक पाहिजे असेल तर मग तुमचं प्रोफेशन पाहिजे बॉलिवूड सेलेब आणि तुम्ही 24 तास
तुमच्या न्यूट्रिशनिस्टसोबत फिटनेस ट्रेनरसोबत हेच करायला पाहिजे, कारण की तो एक खूप पूर्ण वेगळा गेम आहे, ते एक पूर्ण वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सप्लिमेंटेशन्स असतात, वर्कआउट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, एकदम स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट डाएट असतं, आणि 6 पॅक्स आहेत म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असंही नाही आहे. थोडं पोट असलेलं कधीही चांगलं जर तुमचे बाकीचे व्हायटमिन लेवल पॅरामीटर्स चांगले असतील, तुम्हाला जर झोप व्यवस्थित लागत असेल, तुमचे हॉर्मोन्स जर तुमचे प्लेसमध्ये असतील, कारण की वुमेनमध्ये PCOD आणि थायरॉइड एवढं कॉमन झालं आहे. ॲट द सेम टाईम तुमच्या स्किनकडे बघून तुमची हेल्थ कळते, तुमच्या डोळ्यांकडे बघून तुमची हेल्थ कळते, तुमच्या स्किनच्या इवन टेक्स्चर आणि स्वेलिंगवरून पण तुमची हेल्थ कळते, आणि तुमच्या हेअरफॉलवरून तुम्हाला हेल्थ कळते. त्यामुळे ह्या गोष्टी जास्ती महत्त्वाच्या आहेत 6 पॅकपेक्षा. त्यामुळे पोटाकडे न बघता तुमचे बाकीचं पण बघा, की स्किन कशी आहे, तुमचे विचार करण्याची शैली पण. जर सारखं सारखं नेगेटिव्ह तुम्ही विचार करत असाल तर त्याचा नक्की काहीतरी इम्पॅक्ट तुमच्या खाण्यावरती असूच शकतो. त्यामुळे इट्स नॉट इम्पॉर्टंट. सो मॅडमनी आता जसं म्हटलं की थोडं पोट चालेल म्हणून लगेच थोडं पोट घेऊन असं गर्वाने फिरू नका, मॅडमनी सांगितलंय. त्याच्यानंतर मॅडमनी जे काही सांगितलंय त्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. आणि मुव्हिंग टुवर्ड्स द एंड, की आत्ता आपण ज्या हेल्दी हॅबिट्स जाणून घेतल्या, की जे काही हेल्थ बेनिफिट्स, डाएट कसं असलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्ममध्ये आपण कशा कन्सिस्टंट ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्ही एका पुस्तकाचे ऑथरसुद्धा आहेत, आय गेस लाईफस्टाईल डाएट नावाचं पुस्तक आहे, जे फार गाजलं आहे आणि बऱ्याच त्याचे पुरस्कारसुद्धा मिळालेत. सो मला त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही त्यातून कसं गाईड करताय लोकांना, आणि लॉंग टर्मसाठी कसं लोकांनी फिट राहिलं पाहिजे. येस, सो मी लाईफस्टाईल डाएट हे पुस्तक ह्याच्यासाठी लिहिलं, कारण सगळे वेट लॉसबद्दल एवढे बोलतात आणि वेट लॉसवरतीच एवढं मटेरियल आहे बुक्समध्ये पण बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरती पण, की वेट लॉस नंतर काय हे कुणीही बोलत नाही. आणि मी पर्सनली एवढ्या लोकांना पाहिलं आहे की ज्यांचं म्हणजे एवढे हे झाले आहेत फ्लक्च्युएशन्स, की 10 किलो कमी केलं परत 15 किलो वाढलं, परत 10 कमी केलं परत 10 वाढलं, म्हणजे ती सायकल कधी थांबतच नाही. ह्याला कुठेतरी आपण फुलस्टॉप दिला पाहिजे, आणि ते लाईफस्टाईलशिवाय नाही आहे होणार. एखाद्या वेळेस तुमचं खाणं 19-20 होऊ शकतं, पण जर तुमच्या लाईफस्टाईल हॅबिट जर व्यवस्थित असतील, तुमचे लाईफस्टाईल रुटीन्स जर चांगले असतील, तुमचं एक्सरसाइजची हॅबिट, झोपेची हॅबिट, फास्टिंगची हॅबिट, तर तुम्ही थोडं इकडं तिकडचं जर खाणं झालं तर यू कॅन गेट अवे विथ इट. त्याचा एवढा त्रास होत नाही जेवढा तुमच्या खराब हॅबिट्सचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळं कुठलीही गोष्ट, मी नेहमी म्हणते की शॉर्ट टर्म डाएट कधीच काम नाही करत. माझी टॅगलाईन आहे की इट्स नॉट अ डाएट, इट्स अ लाईफस्टाईल. बिकॉज कुठलंही डाएट, कुठलीही गोष्ट इव्हेंच्युअली तुमची लाईफस्टाईल बनायला पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचे असे अनलिमिटेड बेनिफिट्स नाही मिळू शकत. म्हणजे तुम्ही केलं ठीक आहे, 20-25 किलो वजन कमी केलं, त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर तुम्ही नेहमी अजून हेल्दी होऊ शकता. त्यामुळे, आणि ते कसं होणार? फक्त चांगली लाईफस्टाईल फॉलो करून. आणि जर तुमची लाईफस्टाईल चांगली असेल तर तुम्ही एक हेल्दी चांगली फॅमिली रेज करू शकता, तुम्ही हॉलिडेजवरती जाऊ शकता, तुम्ही चांगलं सोशल गॅदरिंग्सवरती जाऊ शकता. का? कारण की तुमची लाईफस्टाईल चांगली आहेत. त्यामुळे डाएटपेक्षा खूप पलीकडच्या गोष्टी आहेत ज्या लाईफस्टाईलने तुम्ही अचीव्ह करू शकता. बरोबर, खूपच एक चांगला मेसेज इथून मिळतोय की फक्त डाएटवरती फोकस करू नका, तर लॉंग टर्ममध्ये आपल्या लाईफस्टाईलवरती फोकस करा. मला असं वाटतं बऱ्याच सेक्टर्समध्ये बऱ्याच विषयांना आपण हात घातला आणि खूपच छान हा पॉडकास्ट झाला आहे. बऱ्याच चांगली माहिती आम्हाला मिळाली, प्रेक्षकांना मिळाली अजब गजबच्या, आणि अजब गजबच्या माध्यमातून सगळ्यांना पोहोचवता येते ही गोष्ट. त्यामुळे थँक्यू सो मच, की खूपच मजा आली. आणि खूपच मिसकन्सेप्शन्स ज्या होत्या, ज्या चुकीच्या माहिती ज्या लोकांमध्ये पसरलेल्या होत्या, त्याचं मी आशा करतो की यातून एक चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचेल आणि यातून लोक आपल्या लाईफस्टाईल चेंजकडे डाएटमध्ये बऱ्यापैकी फरक आणतील. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. आणि आपण अजब गजबकडनं एक आणि TWJ मीडियाकडनं आपल्याला एक गिफ्ट देणार आहोत. सो तुमचा आजचा एक्सपिरियन्स इथला कसा होता, तुम्हाला कसं वाटतं? मला खूप मज्जा आली, कारण की एकतर मराठीत बोलण्यामध्ये खूप मज्जा येते. आपण म्हणजे इट टचेस द हार्ट, ज्या गोष्टी आपण बोलू शकतो. आणि आय थिंक आपण सगळे एज ग्रुप्स छान कव्हर झाले या पॉडकास्टमध्ये. छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जे डे टू डे सगळ्यांना स्ट्रगल्स असतात, कन्फ्युजन्स असतात, अगदी लहान मुलांपासून ते टीनेज गर्ल्स बॉईजपासून ते मेनोपॉजपर्यंत आय थिंक सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. त्यामुळे
खूपच सुंदर अशी रचना होती प्रश्नांची आणि मज्जा आली मला खरंच, आणि प्रश्न पण खूप छान विचारले होते. थँक्यू सो मच. मी आशा करतो तुम्हाला सुद्धा आवडले असेल, आणि असेच जर हेल्थ सिरीज तुम्हाला कंटिन्यू हवी असेल, वेगवेगळ्या विषयांची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर आम्हाला नक्की कमेंट करा. ह्या आजच्या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटतंय, अजून काही तुमचे क्वेश्चन्स आहेत का ते सांगा, आणि नक्की अजब गजबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.